संगीत रूपिणी बुद्ध मोहिनी वाणी या वाणीचा श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्याद्वारे लिखित असलेल्या ह्या सुरवाणीने वंदन करून मी कार्यक्रमाची सुरुवात करते. संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठाद्वारे आयोजित केलेल्या अशा मुंबई विद्यापीठाचे संस्कृत स्त्री वैभव या व्याख्यानमालेचे आयोजन आपण केलेले आहे. व्याख्यानमालेचा जो विषय आहे तो विषय आपण घेतलेला आहे संशोधनाचे अंतरंग, संशोधनाची नवी दालने. आणि या संशोधनाच्या नव्या दालनांमध्ये आपल्याकडे समीरा गुजर मॅडम येऊन गेल्या, धनश्री लेले मॅडम येऊन गेल्या. धनश्री लेले मॅडमच्या कवितेबद्दल काय म्हणावं किंवा त्यांनी सांगितलेलं जे व्याख्यान होतं त्याबद्दल एवढंच म्हणता येईल. सत्कविनाम कविता सच्चिदानंद मंजिरी पियुष लहरी किम वा वैखरी परमेश्वरी. म्हणजे संत कवीची कविता सच्चिदानंद यांची मंजिरी असेल, अमृताची लहरी म्हणता येईल किंवा परमेश्वराची वाणीच होईल. याचा आस्वाद आपण काल धनश्री लेले यांच्या वाणीच्या द्वारे घेतलेला आहे. आज आपल्या सोबतीला अशाच प्रकारे संशोधनाची वाट, वेगळे संदर्भ घेऊन हस्तलिखिताच्या संशोधनाच्या वाटा नामक असलेला असा हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय. आणि या संशोधनाच्या वाटांबद्दल आपल्याला सांगण्यासाठी आजच्या आपल्या सन्माननीय अतिथी डॉक्टर परिणिता देशपांडे या आपल्या भेटीला आलेल्या आहेत. मी शकुंतला गावडे यांना सांगते आहे की त्यांनी बाईंचा परिचय करून द्यावा. सगळ्यांचे स्वागतही त्याआधी पहिले मी करते आहे. सगळे संस्कृत प्रेमीजन, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग आणि संशोधक आणि अभ्यासक आणि अतिथी सन्माननीय आजच्या असलेल्या पाहुण्या डॉक्टर परिणिता देशपांडे यांचं स्वागत करून शकुंतला मॅडमना सांगते आहे की त्यांनी अतिथींचा परिचय करून द्यावा. नमो नमः. स्वागतम. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने आयोजित केलेल्या संस्कृत सप्ताह समारोह या कार्यक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठाचे स्त्री वैभव या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर परिणिता देशपांडे. डॉक्टर परिणिता देशपांडे या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या महामहोपाध्याय पावाखाणी संशोधन संस्थेमध्ये मानद संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्या अगोदर त्यांनी कजे सोमय्या बौद्ध अध्ययन केंद्रामध्ये सहाय्यक संचालिका म्हणून कार्य केले आहे. त्याचप्रमाणे कजे सोमय्या भारतीय संस्कृती पीठम व मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये त्यांनी अभ्यागत प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. अलंकारशास्त्र, काव्यप्रकाश, भरतनाट्यशास्त्र, ध्वन्यालोक, दशरूपक, वैदिक साहित्य, बौद्ध धर्म हे त्यांच्या अध्यापनाचे विशेष विषय होत. पुणे विद्यापीठामधून त्यांनी संस्कृत विषयामध्ये पदवी व संस्कृत पाली या विषयामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण उत्तम यशासह संपादन केले. मुंबई विद्यापीठाने त्यांना क्रिटिकल स्टडीज ऑफ द रिच्युअल लिजन्स फ्रॉम ब्राह्मण टेक्स्ट या शोधप्रबंधासाठी PhD पदवी प्रदान केली. ललिता त्रिशती भाष्य ऑफ शंकराचार्य आणि कल्ट अँड लोअर ऑफ वानर अँड डेटी हनुमान हे 2 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. त्यांची 3 संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोध निबंध सादर केले आहेत. त्यांचे शोध निबंध विद्वन्मान्य शोध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखालीच विद्यार्थ्यांनी PhD पदवी संपादन केली आहे व काही विद्यार्थी PhD करत आहेत. नाट्यसंहिता लेखन, सादरीकरण, चर्चासत्रांचे आयोजन, आकाशवाणीवर व्याख्याने, विविध संस्कृत विषया संबंधित कार्यक्रमांमध्ये निमंत्रणावरून व्याख्याने असे भरीव कार्य त्या संस्कृत क्षेत्रामध्ये करीत आहेत. आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे हस्तलिखित शास्त्रातील नव्या वाटा. मी डॉक्टर परिणिता देशपांडे यांना आता विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद शकुंतला मॅडम. संभूष्यं सदपत्यवत् परकरात् संरक्ष्यं सुक्षेत्रवत् संशोध्यं व्रणितांगवत् प्रतिदिनं वीक्ष्यं च सन्मित्रवत् बध्यं बध्यवदश्लथं
दृढगुणैः स्मर्यं हरेर्नामवत् नैवं सीदति पुस्तकं खलु कदाप्येतत् गुरूणां वचः. नमो नमः. हस्तलिखितांचं जतन कसं करावं हे सांगणारा हा जो श्लोक आहे त्याच्या श्लोकांनीच मी माझ्या व्याख्यानाचा प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या या व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित करून हा सन्मान दिल्याबद्दल विभाग प्रमुख डॉक्टर ताजणे आणि त्यांचा संपूर्ण संघ, संपूर्ण संस्कृत विभाग यांचे मी मनापासून आभार मानते. हस्तलिखित शास्त्रातील संशोधनाच्या वाटा ह्या विषयावरती बोलताना मला आज विशेष आनंद होतोय, कारण आपल्या विभागामध्ये हस्तलिखित शास्त्राचे वर्ग चालवले जातात. त्यामुळे संस्कृत भाषा आणि हस्तलिखित शास्त्र अशा दोन्ही विद्याशाखांचा या दोन्ही विद्याशाखांची ज्यांना उत्तम अशी पार्श्वभूमी आहे अशा श्रोत्यांच्या समोर आज मी संवाद साधणार आहे. हस्तलिखित शास्त्राचा महत्वाचा आणि पायाभूत घटक म्हणजे हस्तलिखित. प्राचीन आणि मध्ययुगीन जीवनाचं संपूर्ण चित्र हस्तलिखित परंपरेने जतन केलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय. म्हणूनच हस्तलिखितांचं अंतरंग पाहणं फार उद्बोधक ठरतं. हस्तलिखित म्हटलं म्हणजे सामान्यपणे जुने पिवळे फाटलेले कागद असलेली कुठली तरी धार्मिक पोथी किंवा धार्मिक ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर येतात. वस्तुतः हाताने लिहिलेला कुठलाही मजकूर म्हणजे हस्तलिखित. पण हस्तलिखित शास्त्राच्या दृष्टीने मात्र सुमारे 75 वर्षापूर्वी हाताने लिहिलेला कोणताही सांस्कृतिक महत्वाचा मजकूर म्हणजे हस्तलिखित होय असं हे शास्त्र मानतं. अर्थातच त्यामुळे भाषा, लिपी, विषय यांच्या कोणत्याही मर्यादा हस्तलिखिताला नसतात. हस्तलिखित हे कुठल्याही भाषेमध्ये, कुठल्याही लिपीमध्ये, कुठल्याही विषयावरती असू शकतं. पण मुळात लिखित म्हणजे लेखनाची गरज माणसाला का बरं वाटली असावी? तर बोलण्याला काळाच्या मर्यादा असतात. म्हणजे ते अनित्यच असतं म्हणा ना, की जसं आपल्या सुभाषितात म्हटलंय, जले लिखितम अक्षरम. एका क्षणी बोललेलं वाक्य बोलल्याबरोबर हवेमध्ये विरून जातं. शब्द बापुडे केवळ वारा, आपल्याला माहिती आहे ही कविता. त्यामुळे फक्त बोलणाऱ्याच्या जवळपास जे लोक असतात त्यांनाच ते ऐकू येतं. आजच्यासारखी अशी ऍडव्हान्स किंवा अगदी आधुनिक तंत्रज्ञान प्राचीन काळी नसल्यामुळे आज आपण हजारो मैलांवरनं एकमेकांचं बोलणं ऐकू शकतो. पण तेव्हा तसं नव्हतं. मग दूर असलेल्या व्यक्तीला ह्या व्यक्तींनी बोललेलं कसं कळणार? शिवाय बोली भाषेच्या व्यवहारामध्ये कधी कधी घोटाळे होत असतील, व्यापार उदिमामध्ये काहीतरी नुकसानी संभवत असेल, याच्याशिवाय मानवी स्मरणशक्तीला मर्यादा आहेत त्यांची पण जाणीव झाली असेल, आणि कदाचित लेखी मजकुराची विश्वासार्हता बोली भाषेपेक्षा अधिक असल्यामुळे कदाचित लेखनाची गरज, आज सुद्धा आपण म्हणतो ना की आम्हाला रायटिंग मध्ये द्या, तेव्हा लेखनामध्ये लिखित मजकुराला जो एक प्रकारचा विश्वासार्हता असते त्या दृष्टिकोनातून लेखनाची गरज भासली असावी. इंग्रजीमध्ये ना एक म्हण आहे, अ चाइल्ड स्क्रिबल्स बिफोर इट बॅबल्स. लहान मुलं बोलायच्या आधी सुद्धा काहीतरी गिरगिट गिरगिट असं करत असतात, हाताने लिहित असतात. तसाच आदिम मानव सुद्धा गुहेमध्ये आधी काहीतरी रेघोट्या,
अशा प्रकारचं काढत होता. नंतर त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. आपल्याला भीमबेटका ह्यासारख्या अगदी प्राचीन गुहांमधली आदिम माणसाची चित्र उपलब्ध झालेली आहेत. मग चित्र काढता काढता चित्रलिपी तो लिहायला लागला आणि मग चित्रलिपी सुद्धा अपुरी पडायला लागल्यानंतर तो हळूहळू अक्षरलिपीकडे वळला. अशी ही उत्क्रांत अवस्था आहे. म्हणजे आधी काहीतरी गिरगिटणं, नंतर चित्र, मग नंतर चित्रांची भाषा चित्रलिपी, पिक्टोग्राफ, त्याच्यानंतर कल्पनाचित्र आयडिओग्राफ, आणि मग नंतर वर्णमाला अक्षरलिपी, असा हा सगळा चढता आलेख आपल्याला काढता येतो. आपण लिहिलेला मजकूर अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि तो चिरकाल टिकावा अशी सुद्धा इच्छा प्राचीन मानवाने धरली आणि मग ह्या इच्छेतूनच शिलालेख कोरले गेले. अशोकाच्या शिलालेखामध्ये त्यांनी म्हटलंय, इयं धम्मलिपी लेखापिता किंचित चिरंतिष्ठेय इति. ही धर्मलिपी चिरकाल टिकावी म्हणून मी कोरून घेतलेली आहे. चिरकाल टिकणं हा शिलालेखांचा जरी मोठा गुण असला तरी शिलालेख लोकांपर्यंत कसं नेता येतील? सहजासहजी नेता येत नाही. आणि मग म्हणून तुलनेने सहजपणे हाताळता येणाऱ्या ताम्रपटांचा किंवा कुठल्याही इतर धातूच्या पटांचा जन्म झाला असावा. पण ताम्रपट करून घेणं काही प्रत्येकाला शक्य नाहीये, शिवाय ते परवडण्यासारखं सुद्धा नाहीये. म्हणून मग त्यापेक्षा हलक्या, स्वस्त असलेल्या आणि मुख्य म्हणजे सहजपणे मिळणाऱ्या झाडांच्या साली किंवा झाडांची पानं ह्याच्यावरती सुरुवातीचं लेखन झालेलं आहे. आणि कागदावरची म्हणजे कागदावरती लेखन किंवा कागदावरती लिहिलेली हस्तलिखित जवळजवळ 13व्या-14व्या शतकानंतर आपल्याला उपलब्ध होतात. चीनमध्ये कागदाचा शोध इसवी सनाच्या पहिल्या शतकात लागला खरा, पण त्यांच्या त्या चायना वॉलमुळे ते संशोधन समरकंद मधून अरेबिक मार्गे भारतापर्यंत पोहोचायला जवळजवळ 12व 13व शतक उजाडलं. कॉगडॉज असा चीनी भाषेतला शब्द आहे कागदासाठी. त्याच्यापासून फारसी कागज असा शब्द झाला आणि तिथून तो संस्कृतामध्ये करगज असा आला. आज भारतामध्ये उपलब्ध असलेलं जुन्यात जुनं कागदावरचं हस्तलिखित भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे चिकित्सा विद्या सार संग्रह. आयुर्वेदाचं हस्तलिखित आहे आणि त्याचा काल आहे 1320, इसवी सन 1320. एकदा माणसांनी लिहायला सुरुवात केल्यानंतर मग राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा अनेक विषयांचा आवश्यक असलेला मजकूर त्याच्यावरती आणि तो जिथे नेणं आवश्यक आहे अशा ठिकाणी त्याचं नेणं हे अगदी सहज साध्य झालं. कौटिल्याने सांगितलंय की राज्याचे पत्रव्यवहार, महसुली हिशोब इत्यादी नोंदींसाठी राजांनी एक निबंध पुस्तक स्थान म्हणजे नोंदणी कार्यालय म्हणजे रेकॉर्ड ऑफिस स्थापावं. आणि तो म्हणतो की अमात्यांशी आणि मंत्र्यांशी राजांनी लेखी पत्रव्यवहार करावा. आता असं असल्यामुळे काय झालंय, प्राचीन भारताचा वैभवशाली भूतकाळ आणि संस्कृतीची जी उज्ज्वल परंपरा किंवा जो वारसा आहे तो या हस्तलिखितांमध्ये दडलेला आहे. प्राचीन इतिहास, संस्कृती, समाजशास्त्र हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल आणि त्याची अधिकृत नोंद आपल्याला हवी असेल तर आपल्याला हस्तलिखितांकडे जावं लागतं. हस्तलिखितांमध्ये हा जो प्राचीन ज्ञाननिधी आहे तो काही कुणा एका व्यक्तीची, कुटुंबाची किंवा एका विशिष्ट गटाची मिराजदारी नाही. ते साऱ्या समाजाचं धन आहे, ते सगळ्यांचं संचित आहे. आणि म्हणून हस्तलिखितांचा अभ्यास आणि रक्षण झालं पाहिजे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, आज आपण ग्लोबलायझेशन बद्दल बरंच बोलतो, पण ह्या ग्लोबलायझेशन म्हणजे वैश्विकीकरणाच्या अनुषंगाने जे एक आज पेटंटची स्पर्धा देशादेशांमध्ये आहे त्या स्पर्धेमध्ये अव्वल ठरण्यासाठी या हस्तलिखितांची आपल्याला खूप
मदत होणार आहे. एक उदाहरण देते. काही वर्षांपूर्वी आपल्याला म्हणजे भारताला हळदीचं पेटंट म्हणजे स्वामित्व हक्क मिळाले, पण त्यासाठी फार झगडावं लागलं, फार मोठी लढाई द्यावी लागलेली आहे. कारण त्याआधीच अमेरिकेने या हळदीच्या पेटंटसाठी किंवा हळदीच्या स्वामित्व हक्कासाठी आपला दावा केला होता. आता आपल्याकडे भारतामध्ये गेली हजारो वर्ष हळद ही स्वयंपाकाचा आस्वाद वाढवण्यासाठी शतकानुशतक वापरली जाते. आणि आपल्या भारतामधल्या अगदी अशिक्षित खेड्यापाड्यातल्याही कुठल्या आजीबाईला तिचा नातू जर पडला आणि त्याला जर काही लागलं तर एक चिमूटभर हळद आणून त्या जखमेवरती लावायचं हेही माहिती असतं. पण त्या पेटंटच्या ऑफिसमध्ये, जिनिव्हाला आहे ते ऑफिस, तिथे असं म्हणून चालत नाही ना. तिथे हे सिद्ध करण्यासाठी सज्जड पुरावा द्यावा लागतो. मग हे काही फार सोपं नव्हतं, कारण अमेरिका ही महासत्ता आहे आणि भारत हा अजून विकसनशील अंडर डेव्हलपमेंट असा देश आहे. मग अशा वेळेला एका आयुर्वेदिक हस्तलिखिताची आपल्याला फार मदत झाली आहे. त्या हस्तलिखितामध्ये हळदीचे जंतुनाशक गुण, औषधी गुण आणि तिच्यापासून बनवलेल्या औषधांचा आणि त्या वापरल्याच्या सगळ्या नोंदी होत्या. मग ह्या हस्तलिखिताचं डेटिंग करण्यात आलं आणि ते किती हजारो वर्षांचं जुनं असल्याचं सिद्ध झाल्यानंतर मग हा पुरावा पेटंटच्या ऑफिसमध्ये मान्य झाला आणि आपल्याला हळदीचं पेटंट किंवा हळदीचे स्वामित्व हक्क मिळाले. अशा अनेक अद्भुत माहितीची खाण हस्तलिखितांमध्ये असते आणि म्हणून हस्तलिखित आज हजारो संख्येने हस्तलिखित आहेत. मी त्याच्याबद्दल बोलणार आहे पुढे. न जाणो ह्या संग्रहामध्येच एखादा ज्योतिषी, एखादा भौतिकशास्त्राचा संशोधक, एखादा भास्कराचार्य, एखादा खगोलशास्त्रज्ञ, वराहमिहिर असे कोणी कोणी लपलेले असू शकतील. याच विचाराने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय पांडुलिपी मिशनची स्थापना केली आहे 2003 मध्ये. हस्तलिखितांच्या नोंदणीसाठी आणि जतनासाठी ह्या मिशनने, या आयोगाने सगळ्या देशभर हस्तलिखितांची स्त्रोत केंद्र आणि संरक्षण केंद्र यांची एक साखळी उत्पन्न केली आहे. इंदिरा गांधी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स दिल्ली या संस्थेच्या सर्व्हेनुसार आज मितीला 5 करोड भारतीय हस्तलिखित अस्तित्वात असून त्यातल्या फक्त 1 करोड हस्तलिखितांची नोंदणी आजपर्यंत झालेली आहे. 1.5 लाख हस्तलिखित आशिया खंडात, भारताच्या बाहेर पण आशिया खंडामध्ये विखुरलेली आहेत. तर जवळजवळ 60,000 हस्तलिखितांनी युरोपची वारी केलेली आहे. तिथे युरोपमध्ये आहेत ती हस्तलिखित. आज उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांपेक्षा सुद्धा दुःखाने, मला खेदाने सांगावंसं वाटतं की हस्तलिखितांची, नष्ट झालेल्या हस्तलिखितांची संख्या खूप मोठी आहे. 13व्या शतकामध्ये जन्मलेले मध्वाचार्य, त्यांची महाभारतावरती महाभारत तात्पर्य टीका प्रसिद्ध आहे. त्या टीकेमध्ये त्यांनी दुःखाने आणि खेदाने असं नमूद केलंय, क्वचित ग्रंथान प्रक्षिपंती क्वचित चांतरितानपि कुर्युः क्वचिच्च व्यत्यासं प्रमादात क्वचित अन्यथा अनुत्सन्ना अपि ग्रंथा व्याकुला इव सर्वशः उत्सन्नः प्रायशः सर्वे कोट्यांशः अपि न विद्यते. आज उपलब्ध असलेली हस्तलिखित म्हणजे केवळ एक फ्रॅक्शन आहे, अंश आहे असलेल्या हस्तलिखितांचा, म्हणजे जणू काही हिमनगाचं टोक आहे. आणि म्हणून ती अतिशय आपल्याला काळजीपूर्वक जपली पाहिजेत. राजशेखर 10व्या शतकातला एक साहित्यशास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी आपल्या काव्यमीमांसा ग्रंथेमध्ये हस्तलिखित नष्ट होण्याची पुष्कळ कारणं दिली आहेत. तो म्हणतो, ग्रंथ दुसऱ्याला विकायला, दुसऱ्याकडे ठेवायला देणं, कधी विकून टाकणं, कधी दान करणं, कधी अचानक देश सोडून जावं लागणं, परचक्र येतात म्हणा, किंवा काही साथीचे रोग, दुष्काळ,
कधी कधी ग्रंथकर्त्याला अकाली मृत्यू येतो, ग्रंथ फाटतो, गहाळ होतो, अग्नीमध्ये भस्मसात होतो, पाण्यामध्ये वाहून जातो. तो म्हणतो दारिद्र्य व्यसनासक्ती ही अवज्ञा मंद भाग्यता दुष्टे द्विष्टे च विश्वासहा पंचकाव्य महा आपदहा. तर व्यसनाधीन होणं, दारिद्र्य येणं लेखकाला, अवज्ञा त्याचं बेफिकिरी, त्यांच्याबद्दल काळजीच करायची नाही, आणि दुष्ट आणि शत्रू सारख्या व्यक्तीच्या माणसाकडे आपलं लेखन किंवा आपलं हस्तलिखित देणं, ही ती 5 कारणं आहेत. कधी कधी ग्रंथकार एखादा ग्रंथ लिहितो आणि मग विचार करतो की मी आता हे जरा उद्या नीट बघीन, ह्याच्यावरती संस्कार करीन, आणि मग कदाचित त्याला तसं करायला वेळही मिळत नाही. म्हणून राजशेखरांनी असं सांगितलंय की लेखकांनी लिहिताना एकच प्रत करू नये, अनेक प्रती करून ठेवाव्यात, 2-3 तरी कराव्यात, म्हणजे त्यातली कुठली ना कुठली तरी वाचण्याची शक्यता असते. इतकं या हस्तलिखितांचं महत्व आहे. भारत आणि पाकिस्तान अशी जेव्हा फाळणी झाली तेव्हा प्राध्यापक विश्वबंधू यांनी पाकिस्तानातल्या घराघरामध्ये गेलेल्या हस्तलिखितांना त्यांनी गुपचूपपणे जाऊन त्यांचं संकलन केलं, आणि पाकिस्तानामधून भारतामध्ये जे निर्वासित येत होते त्यांच्या हाती त्यांनी ती गपचूपपणे पाठवून दिली. आज होशियारपूरमध्ये प्राध्यापक विश्वबंधू संग्रहालयामध्ये ही हस्तलिखित आपल्याला पाहायला मिळतात. तसंच डॉक्टर रघुवीर यांनी तिबेटमधनं अतिशय दुर्मिळ अशी हस्तलिखित आणून त्याचं भारतामध्ये त्याचं संग्रहालय केलेलं आहे. तेव्हा लिपिकाने असे कष्ट घेऊन लिहिलेल्या ह्या हस्तलिखितांबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. एक लिपिक म्हणतो की भग्न पृष्ठ कटिग्रीवः स्थिरदृष्टी अधोमुखः कष्टेन लिखितः ग्रंथः यत्नेन परिपाल्यताम्. आज एका क्लिक वरती प्रिंटआउट घेणाऱ्या संगणकाच्या जमान्यातल्या आपल्याला ह्या लिपिकांनी पूर्णच्या पूर्ण ग्रंथ नकलून काढताना केवढे कष्ट सोसलेले आहेत ह्याची आपण केवळ कल्पना करू शकतो. आणि म्हणून ह्या ज्यांनी हे ग्रंथ नकलून काढलेले आहेत अशा लिपिकांचे आपण सहस्रशः ऋणी राहायला पाहिजे. त्यांनी जर कष्टाने लिखाण करून जर हा प्राचीन ज्ञानाचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला नसता तर आपल्याला आज कितीतरी गोष्टींना वंचित राहावं लागलं असतं. दुसरा एक लिपिक त्याच्या विनोद बुद्धीची दाद द्यायला हवी. तो म्हणतो गडाच्य सासवडम यामी सासवडाच्य गडम तथा गड सासवडयोर मध्ये ब्राह्मण हा लुडबुडा येते. सासवड हे पुरंदराच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे. तो म्हणतो की ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण सासवड गावामध्ये राहणारा गडावर जातो, परत सासवडाला येतो, परत गडावर जातो. मला पण त्यांचं हे का नाही, स्क्रीन का नाही दिसत आहे, म्हणजे जे बोलतायत. हॅलो हॅलो काही काही प्रॉब्लेम आहे का? नाही तुम्ही बोला, तुमचं नाही बोला. हा, तर जेव्हा लिपिक जेव्हा एखाद्या ग्रंथाची नक्कल करत असतो तेव्हा त्याची नजर एकदा मूळ प्रतीवरती असते आणि एकदा तो जी प्रत लिहितोय त्याच्यावरती असते. एकदा तिथे बघतो, एकदा इथे बघतो, एकदा तिथे बघतो, एकदा इथे बघतो. तो म्हणतो की हा ब्राह्मणाप्रमाणे माझी पण अवस्था झाली आहे, गडाला जातो सासवडाला येतो असं. आणि मूळ लिपीमध्ये जर कधी कधी सारखी शब्दसंहती जर पुन्हा पुन्हा जर येत असेल तर होतं काय की एकतर तो त्याची नजर पुढच्या मजकुरावर झेपावते किंवा मागच्या मजकुरावर झेपावते, आणि त्यामुळे कधी कधी एकच मजकूर तो दोनदा लिहितो किंवा काही मजकूर त्याच्याकडनं गाळला जातो. असं हे मोठं जिकिरीचं काम असतं. उदाहरणार्थ आता श्रावण महिन्यामध्ये आपण रुद्रपाठ करतो. त्या रुद्रपाठाचे नमक आणि चमक असे 2 भाग आहेत.
आणि त्यातल्या नमकामध्ये नमहा नमे असे जे पुन्हा पुन्हा नमहा हा शब्द येतो पुन्हा पुन्हा, आणि चमकामध्ये चमे चमे असे शब्द पुन्हा पुन्हा येतात. नमो हिरण्य बाहवे सेनानाम दिशांच पतये नमो नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो पशूनाम पतये नमो नमो. पुढे चमकामध्ये विभुचमे प्रभुचमे अंगानी चमे असं चमे चमे ही शब्द संहती पुन्हा पुन्हा येते. अशा ग्रंथांच्या नकलांमध्ये होतं काय की संचार दोष हमखास हा दोष हमखास आढळतो, आणि म्हणून अशा ग्रंथांच्या हस्तलिखितांचा अभ्यास करताना आपल्याला थोडीशी काळजी बाळगावी लागते. काळाच्या ओघामध्ये अध्ययन करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानंतर विद्या कायमस्वरूपी साठवून ठेवण्याची एक गरज उत्पन्न झाली आणि लेखन हस्तलिखितांची संख्या वाढायला लागली. सुरुवातीची प्राचीन जी हस्तलिखित आहेत ती उत्तरेकडे भारताच्या उत्तर दिशेची हस्तलिखित आहेत ती बहुतेक सगळी भुर्जपत्रांवरची आहेत, कारण तिथे भुर्जवृक्ष आहेत आणि त्या भुर्जवृक्षाच्या सालीवरती त्याची ती साल अगदी मऊ आणि अशी गुलाबी रंगाची असते, त्याच्यावरती सुरुवातीला लेखन करण्यात आलं होतं. तर भारताच्या दक्षिण विभागामध्ये दक्षिण दिशेला जी आपल्याला हस्तलिखितं मिळतात ती ताडपत्रावरची पाम लीफ मॅन्युस्क्रिप्ट ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा तालिपाट पाम पमायरा पाम अशा विविध प्रकारचे ताडपत्र आहेत. ती ह्या ताडपत्रांना त्यांच्यावरती पुष्कळ प्रक्रिया कराव्या लागतात, त्यांना वाळवावं लागतं, परत चिखलात दाबून ठेवायचं आणि त्या पानांना त्यांच्यावरती मजकूर लिहायला योग्य असं करायचं, प्रक्रिया करायची आणि मग त्याच्यावरती लेखन करायचं. तर ही सगळी सुरुवातीची ताडपत्रावरची हस्तलिखित, भुर्जपत्रावरची हस्तलिखित, काही हस्तलिखित चांबड्यावरती लिहिलेली आहेत, काही हस्तलिखित अगरुत्वक अगरू या झाडाच्या सालीवरती लिहिलेली आहेत. अशा प्रकारे ही सगळी सुरुवातीची हस्तलिखित, आणि नंतर मी म्हटलं तसं की कागदी हस्तलिखित आपल्याला 13व्या 14व्या शतकानंतर मिळायला लागतात. आणि अशी ही सगळी हस्तलिखित ज्याच्यावरती हा महत्वाचा मजकूर लिहिलेला असतो ती हस्तलिखित सागवानाच्या लाकडी पेट्यांमध्ये जतन करून पूर्वजांनी शेकडो वर्ष आपल्यासाठी नीट ठेवून दिली आहेत. आणि अथर्व वेदामध्ये आपल्याला ह्याचा एक संदर्भ मिळतो, यस्मात् कोशात उद्भराम वेदम तस्मिन् अंतः अवदध्म एनम. ज्या पेटीमधून मी हे ग्रंथ हा वेद मी काढला आहे त्याच पेटीत मी आता हा परत ठेवतो आहे. दासबोधामध्ये समर्थांनी पण आपल्याला सांगितलंय, नाना गोफ नाना वासने मेण कापडे सिंधूर वर्णे पेट्या कुलुपे जपणे पुस्तका कारणे. तर म्हणतात कुलपात ठेवा, हीच खरी ही दौलत आहे, हेच खरं धन आहे. आणि सिंधूर वर्ण लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचं, कारण अशा कापडांपासून जंतू कृमी हे दूर जातात. अंबेजोगाईच्या देवीच्या मंदिरामध्ये एक दासोपंतांची पासोडी आहे, आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल. हे दासोपंत एकनाथांचे समकालीन होते आणि पासोडी म्हणजे अंगावरती पांघरून घ्यायची गोधडी सारखी. ह्या पासोडीवरती कापडाची आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की कापडावरती सुद्धा लेखन केलेलं आपल्याला दिसतं. ह्या पासोडीवरती 4 फूट रुंद आणि 40 फूट लांब अशा या प्रचंड मोठ्या पासोडीवरती दासोपंतांनी गीतार्णव ह्या ग्रंथाच्या ह्या आपल्या पुस्तकाच्या जवळजवळ 1.25 लाख ओव्या हाती चित्रांसह लिहिलेल्या आहेत. आणि पासोडी, पा म्हणजे बा, देवाला प्रार्थना केली आहे की मला सोडव ह्या संसार चक्रातून, म्हणून त्याचं नाव पासोडी. मोरोपंतांचं निरोशी रामायणाचं हस्तलिखित तिथे आहे. मोरोपंत आपल्या पंडिती कवींपैकी एक. आता रामायण ज्याच्यामध्ये राम म हे ओष्ठ म्हणजे प फ ब भ म ही सगळी ओष्ठ व्यंजन आहेत, त्यांचा वापर न करता त्यांनी हे रामायण रचलेलं आहे. म्हणजे रामाच्या ठिकाणी राघव किंवा रघुवीर इत्यादी सगळे पर्यायी शब्द वापरून अशा प्रकारची रचना आपल्याकडे प्राचीन काळी होत होती आणि त्याचं हस्तलिखित आपल्याला बघायला मिळू शकतं इथे. अशा प्रकारे विविध प्रकारचं लेखन साहित्य उपलब्ध झाल्यानंतर लेखनाचा प्रसार आणखीन वेगाने झाला. ग्रंथांच्या अनेक प्रती निर्माण व्हायला लागल्या आणि
ग्रंथलेखन करून त्यांच्या अनेक प्रती करून त्यांचं दान करावं आणि हे अत्यंत पुण्यकारक आहे असा एक समज रूढ झाला. आपल्याला माहिती आहे नारद पुराणाच्या गणपती स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा जे समर्पयेत तस्य विद्या बहेत सर्वा गणेशस्य प्रसादतः. तुमची गणेश विद्या जर सफळ व्हायची असेल तर 8 ब्राह्मणांना 8 ब्राह्मणांना हे लिहून तुम्ही दान करा. बघा, आणि पुण्य पाप असा धर्माशी संबंध जोडला ना की माणसं खळखळ विशेष न करता त्याची पूर्ती करतात. पण त्यामध्ये ह्या 8 पुस्तकं तयार झाली ना ही स्तोत्राची, अशा प्रकारे हस्तलिखित लेखनाची सांगड धर्माशी घालण्यामध्ये आली. आणि मग ह्याच्यामधून एक हस्तलिखित लिहिणाऱ्यांचा एक गट समाजामध्ये निर्माण झाला. व्यावसायिक हा व्यवसाय म्हणून वाढला हस्तलिखितांचं लेखन करणं. आणि त्या गटाला किंवा त्या व्यावसायिकांना कायस्थ असं नाव पडलं. अशा व्यावसायिक कायस्थांचा मेहनतताना किती बरं असेल याची एक गंमतशीर माहिती आपल्याला पेशवेकालीन महाराष्ट्र या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. त्याच्यात असं दिलेलं आहे त्यांनी की भगवद्गीता जर पूर्ण लिहून काढली, नकलून काढली तर 2.25 रुपये, नंतर भागवत पुराण जर लिहून काढलं तर 36 रुपये, महाभारत जर संपूर्ण लिहून काढले, बघा एवढा मोठा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथराज, त्याची अशीच काहीतरी 300 वगैरे रुपये. आज म्हणजे तेव्हाच्या मनाने ही किंमत खूपच मोठी होती की जेव्हा एका पैशाला पासरीवर धान्य मिळत होतं. त्यामुळे फक्त श्रीमंत लोकांनाच हे परवडण्यासारखं होतं. आणि सामान्य माणसं काय करायची, सामान्य माणसं मात्र मंदिरामधनं पोथ्या ऐकणं, श्रवण भक्ती. आणि त्यामुळे मंदिरांमधून, मठांमधून, राजवाड्यामधून हळूहळू हस्तलिखितांचा संग्रह व्हायला लागला. त्यानंतर आलेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अशा सगळ्या हस्तलिखितांची ग्रंथालय त्यांनी उभी केली. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, पण काही काही चांगल्या गोष्टी ज्या केल्या त्याच्यामध्ये ही हस्तलिखितांची संग्रहालय ही एक जमेची बाजू आहे. आणि ही संग्रहालय आजही कार्यरत आहेत. कुठे कुठे आहेत ही संग्रहालय, तर मुंबईमध्ये आहे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, यांच्याकडे 4-1 हजार आहेत हस्तलिखित. त्याच्यानंतर आपल्या मुंबई विद्यापीठाचं जवाहरलाल नेहरू जे ग्रंथालय आहे तिथे काही हस्तलिखित आहेत. सगळ्यात जास्त हस्तलिखित पुण्यामध्ये आहेत. वैदिक संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्य विद्या संस्था, भारत इतिहास संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज, वेदशास्त्रोत्तेजक सभा, फर्ग्युसन कॉलेज, पुणे विद्यापीठाचं जयकर ग्रंथालय किंवा संस्कृत विभाग, प्रगत अध्ययन केंद्र, ह्या सगळ्यांकडे मिळून जवळजवळ 1,00,000च्या वर हस्तलिखितांचा संग्रह आहे. याशिवाय नाशिक, पैठण, वाई, कराड, औंध, नगर, धुळे इत्यादी ठिकाणी हस्तलिखितांची संग्रहालये आहेत. नेपाळमधल्या काठमांडू मध्ये नेपाळ आणि जर्मन यांनी संयुक्तपणे उभारलेलं हस्तलिखितांचं संग्रहालय आहे. जर्मनी मधल्या ट्युबिंगेन युनिव्हर्सिटीमध्ये केवळ हस्तलिखित असलेलं असं एक मोठं संग्रहालय आहे. लंडन मधल्या इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये प्राच्यविद्येचा अभ्यास करणाऱ्यांच्यासाठी हस्तलिखितांचा संग्रह आहे. आणि मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये कॅटलॉगोरम म्हणजे ज्या ज्या ग्रंथालयांमध्ये, संग्रहालयांमध्ये हस्तलिखित आहेत त्यांनी तालिका बनवून म्हणजे कॅटलॉग बनवून त्या कॅटलॉग मध्ये ह्या सगळ्या हस्तलिखितांचं वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि अशा सूची किंवा असे जे कॅटलॉग आहेत त्या सगळ्या कॅटलॉगचा एक महा कॅटलॉग, त्याला म्हणायचं कॅटलॉगोरम. आणि ह्या ग्रंथाचे आतापर्यंत 13 खंड प्रसिद्ध झालेले असून अजून पुढे काही प्रसिद्ध होणार आहेत. दिल्लीची इंदिरा गांधी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स ही एक नावाजलेली संस्था आहे आपल्या गव्हर्नमेंटची, सरकारची. तिथे हस्तलिखितांचं मायक्रोफिल्मिंग आज मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि त्यांनी बरीच हस्तलिखित त्यांचं मायक्रोफिल्मिंग करून वाचवलेली आहेत. अशा ह्या हस्तलिखित संग्रहालयांमध्ये हस्तलिखितांची काळजी घेणारं, हस्तलिखितांची माहिती असलेली व्यक्ती, ग्रंथपाल म्हणून त्यांना आजही त्याची गरज पडत असते. तर आपल्याकडे ज्यांना ग्रंथालय हस्तलिखितांचा अभ्यास ज्यांना विशेष आवडतो अशा
विद्यार्थ्यांना इथे पुष्कळ कामाची संधी मिळू शकते. आता आपण थोडंसं हस्तलिखिताच्या स्वरूपाकडे येऊया. हस्तलिखिताचं स्वरूप म्हणजे त्याचं पहिलं मुखपृष्ठावरती त्याचं नाव असतं. त्याच्यानंतर प्रारंभ निदर्शक शब्द येतो, म्हणजे अथ व्याकरण महाभाष्य प्रारंभ हा अशा प्रकारचा. मंगलाचरण येतं बरेचदा. मग मंगलाचरणावरनं आपल्याला प्रस्तुत लेखकाचा किंवा हा जो लिपिक आहे त्याचा कुठला संप्रदाय होता, तो विष्णू भक्त होता, शिवभक्त होता, किंवा त्यांनी आणि जर काही म्हटलं असेल तर तत्कालीन एकंदर धार्मिक वातावरण कसं होतं ह्याचाही आपल्याला एक अंदाज बांधता येतो. त्याच्यानंतर त्या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी समाप्ती दर्शक असं वाक्य असतं. जसं आता आपण भगवद्गीतेमध्ये आपल्याला माहितीये की इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, हे जे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येतात ह्याच्यावरनं आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात की भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता हे उपनिषद आहे, म्हणजे हे गूढ रहस्य ज्ञान आहे, हे लौकिक ज्ञान नाही, ज्याला इसोटेरिक नॉलेज म्हणतात. अशा प्रकारचं अध्यात्म ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, म्हणून हा योगशास्त्राचा ग्रंथ आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग यांची चर्चा ह्याच्यामध्ये आहे. हा संवाद रूपामध्ये आहे. अशी सगळी माहिती या ग्रंथाच्या स्वरूपाबद्दल आपल्याला या प्रकरणाच्या शेवटी येणाऱ्या वाक्यांवरनं कळते. आणि त्याहून पेक्षा ग्रंथ जेव्हा संपतो त्या ग्रंथाचं समाप्ती दर्शक जे वाक्य असतं, ज्याला इंग्रजीमध्ये कोलोफोन असं म्हणतात, संस्कृतमध्ये मराठीमध्ये त्याला पुष्पिका असं म्हणतात. ग्रंथांते तत् प्रतिपादोक्ती असं शब्दकल्पद्रुमामध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. तर ती पुष्पिका त्याच्यामध्ये येते शेवटी. आणि ही पुष्पिका हा एक अतिशय हृदय किंवा संशोधनाला चालना देणारा किंवा संशोधनाला योग्य असा विषय आहे. उदाहरण सांगते. एक हस्तलिखित आहे, त्याचं नाव आहे अग्निष्टोम पद्धती. आता ह्या हस्तलिखिताची जी पुष्पिका आहे ती मी तुम्हाला सांगते. आणि मग ह्या पुष्पिकेवरनं आपल्याला काय काय कळू शकतं पहा. श्री वृद्ध नगरे वासितव्यम आभ्यंतर नागर ज्ञातीय पांचोली श्री रामाजी सुत विश्वनाथ पुत्र पौत्र पठनार्थम विश्वनाथेन लिखितम इदम स्वस्ति संवत नवत्रिसप्तैक वर्षे भाद्रवावदी त्रयोदशे भौमे लिखितम इदम कृष्णार्पणम दत्तम. ही त्याची पुष्पिका आहे. बघा आता ह्या पुष्पिकेवरनं आपल्याला काय काय कळू शकतं की ह्या अग्निष्टोम पद्धती या ग्रंथाचा अभ्यास किंवा या ग्रंथाचं पठण पांचोली कुलामध्ये होत असे. प्रस्तुत हस्तलिखित विश्वनाथ पांचोली यांनी ग्रंथामध्ये संवत इयर दिलेलं आहे. तर संवत वर्षाच्या मागे 57-58 वर्ष गेले की आपल्याला इसवी सनाचं साल मिळतं. तर ते 1604 मध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्याच्या वडिलांचं नाव रामाजी असं असून ते सगळे वृद्धनगर म्हणजे वडनगर म्हणजे आजचं वडनेरा गुजरात मधलं हे हस्तलिखित आहे. आणि आपल्याला माहितीये पांचोली हे नाव पण त्या भागातलं आहे. असं आपल्याला बरीच माहिती ह्या. आणि कशासाठी प्रयोजन काय ह्या हस्तलिखिताचं, तर पुत्र पौत्रादी पठणार्थ म्हणजे मुला नातवंडांना हा ग्रंथ कळावा त्यांच्यासाठी त्यांनी हा ग्रंथ म्हणजे लिहून काढलेला आहे, हे हस्तलिखित तयार केलेलं आहे. जसं एखाद्या पुस्तकाला जेव्हा समाजाची गरज पडते तेव्हा त्या विषयाचं पुस्तक त्या समाजामध्ये येतं, तसंच ह्या नकला सुद्धा या हस्तलिखितांच्या प्रती सुद्धा जेव्हा एखाद्या भागामध्ये त्याची काही विशेष गरज असेल ना तेव्हाच त्या अस्तित्वामध्ये येतात असं आपल्याला दिसतं. आता त्यावेळेला गुजरातच्या त्या भागामध्ये अग्निष्टोम ह्या यज्ञाची पद्धती किंवा हा यज्ञ प्रचारात असावा. आता हा सोम यज्ञ आहे अग्निष्टोम आणि त्याच्यामध्ये बरेच विधी असतात, म्हणून ह्या यज्ञासाठी पुरोहित लागतात. आणि पांचोली घराण्यामधले पुरुष हे ह्या यज्ञासाठी पौरोहित्य करत असावेत असं आपल्याला ह्याच्यावरनं ताडता येतं. शिवाय ह्या पुष्पिकेमध्ये स्थलनामं असतात. तर ह्या स्थळांच्या नावावरनं आपल्याला असं कळतं की ह्या ठिकाणी कदाचित हस्तलिखित नकलून काढण्याचं एखादं केंद्र असावं. कधी कधी अनेक हस्तलिखितांच्या पुष्पिकांमध्ये एका नावाचा स्थलनामाचा उल्लेख आला तर मग आपल्याला असं निश्चितपणे म्हणता येतं की हे कदाचित हस्तलिखित नकळण्याचं केंद्र असावं. त्यामुळे 15व्या-16व्या शतकामध्ये कुठे कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रकारचे
विधी किंवा कुठल्या प्रकारचं एखाद्या वेदशाखेचं काही स्थिरीकरण झालेलं होतं, तर हेही आपल्याला ह्याच्यावरनं समजतं. व्यक्तिनामं असतात कधी कधी, जसं ह्याच्यामध्ये आहे विश्वनाथ पांचोली. व्यक्तीचं नाव ही त्या व्यक्तीची सामाजिक ओळख असते. जसं संस्कृती बदलत जाते तसं तसं नाम नमूद करण्याची पद्धत पण बदलत जाते. आपल्याला माहिती आहे 2-3 पिढ्यांपूर्वी जेव्हा नाव सांगितली जात तेव्हा मग अमुक कुलोत्पन्न, अमुक शर्मण पुत्र, अमुक नामाहम असं सांगितलं जायचं. कालांतराने मग व्यक्तीचं नाव प्रथम यायला लागलं आणि आडनाव नंतर यायला लागलं. आणि आता आजकाल तर आडनाव सुद्धा कोणी सांगत नाही, फक्त पहिलं नाव सांगितलं जातं. हा जो एक संस्कृतीमधला जो बदल होतो तो आपल्याला या व्यक्तिनामांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतील तर त्याच्यावरून आपल्याला समजतं. शिवाय आपल्याला हेही माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नावं लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, गुजरातमध्ये वेगळी आहे, अगदी पार दक्षिणेकडे गेल्यानंतर तिथे नावं लिहिण्याची पद्धत परत वेगळी आहे, नाव सांगण्याची पद्धत वेगळी आहे. हेही आपल्याला ह्या हस्तलिखितांच्या अभ्यासावरनं ह्याचे पुरावे आपल्याला देता येतात. दुसरं म्हणजे स्थलांतर. स्थलांतर करण्याची प्रक्रिया समाजामध्ये सतत होत असते. सामाजिक हालचाली, बऱ्याच व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही ना काही कारणाने जात असतात. त्याचा सुद्धा आपल्याला मागोवा या हस्तलिखितातल्या नोंदीमधून घेता येतो. कधी कधी ह्या पुष्पिकांमध्ये लिपिक जो असतो किंवा जो लेखनिक असतो तो असं लिहितो की मी अमुक नगरात राहत होतो पण मी आता ह्या नगरात राहून हे लेखन करतो आहे. अशा प्रकारे लोकांचं स्थलांतर कुठल्या कारणाने होतं आहे, का होतं आहे, असं एक सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने पण आपल्याला काही निरीक्षण नोंदवता येतात. कधी कधी पुष्पिकांमध्ये एखाद्या राजवटीचा उल्लेख असतो. मग त्या राजवटीमध्ये कदाचित अशा प्रकारचे विधी किंवा जे आता ज्योतिषमाचं आहे, अग्निष्टोमाचं उदाहरण दिले म्हणून विधी, पण ह्या राजवटीमध्ये कुठल्या प्रकारचं हस्तलिखितांचं कार्य विशेष तेजीमध्ये होतं हे आपल्याला समजू शकतं. अशा प्रकारे पुष्पिकांचा जर आपण एकत्रित अभ्यास केला तर त्या अभ्यासावरून समाजातला सांस्कृतिक बदल, त्या बदलांचा मागोवा आपल्याला घेता येतो. शिवाय पुष्पिकांची भाषा, लिपी, त्याच्या भाषेची वैशिष्ट्य, ह्यांचा अभ्यास जर आपण केला तर भाषाशास्त्रीय दृष्टीने सुद्धा आपल्याला काही निर्णय आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येतात. आपण जर कोणी ह्या हस्तलिखितांमध्ये जर संशोधन करायचं ठरवलं तर आपण काय करावं की आपल्या विषयाला थोड्याशा मर्यादा घालायच्या. म्हणजे बाबा मी फक्त श्रौत परंपरेतली हस्तलिखित त्यांचा अभ्यास घेईन, कोणी गृह्य परंपरेतली हस्तलिखित असतील तर त्याचा अभ्यास त्यांना करता येईल. आणि मग त्याची मर्यादा घातल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये खोलात जाऊन काम करता येतं. पुष्पिका हा जरी प्रत्यक्ष ग्रंथाचा भाग नसला तरी सुद्धा ऐतिहासिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्वाची माहिती या पुष्पिकांच्यामुळे आपल्याला मिळते. त्या पुष्पिकांच्यामुळे आपल्याला हेही कळतं की एखादा ग्रंथ पूर्ण आहे का अपूर्ण आहे. रघुवंश हे जे कालिदासाचं महाकाव्य आहे, त्या महाकाव्याच्या सुरुवातीला त्यांनी वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे अशी प्रार्थना केली आहे. पण सर्वसाधारणपणे संस्कृत लेखक किंवा संस्कृत कवी ग्रंथाचा शेवट सुद्धा काही समाप्ती दर्शक वाक्यांनी करतात किंवा परत ईश्वराला धन्यवाद देतात की माझ्याकडनं हे काम झालं, अशा प्रकारचं काहीतरी समाप्ती सूचक वाक्य असतं. पण रघुवंशाला अशी पुष्पिका नाही. म्हणून काही विद्वान असं म्हणतात की आज जे रघुवंश आपल्याला, अभ्यासक असं म्हणतात की आज जे रघुवंश आपल्या पुढे आहे ते कदाचित संपूर्ण नाही आणि अगदी अब्रप्टली, एकदम सडनली त्या रघुवंशाचा शेवट कालिदासाने केला आहे. आणि कालिदासासारखा कवी असं करेल असं वाटत नाही. आणि म्हणून हे हस्तलिखित हा रघुवंश पूर्ण स्वरूपामध्ये आहे किंवा नाही ह्याच्याबद्दल अभ्यासक चर्चा करत असतात. आता एकदा जर आपण संशोधनाचा हस्तलिखितांचा काही विषय घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजी, म्हणजे जो आपल्याला अभ्यास, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची कुठली मेथड वापरायची, कुठली पद्धत वापरायची, तर 2 प्रकारच्या पद्धती आपल्याला वापरता येतात. एक म्हणजे ऐतिहासिक पद्धत, ज्याला क्रोनॉलॉजिकल म्हणतात, क्रोनॉलॉजिकल संशोधन, ऐतिहासिक संशोधन पद्धती. आणि दुसरी आहे ती सर्वेक्षणात्मक संशोधन, म्हणजे
हस्तलिखितांसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी सर्वे घ्यावे लागतात, सर्वेक्षण करावी लागतात. तर ह्या दोन्ही प्रकारच्या पद्धतींचा वापर करून आपल्याला हस्तलिखितांच्या संशोधनाच्या काय म्हणतात त्याला गाभाऱ्यामध्ये शिरता येतं. दुसरा आणखीन एक जरा व्यापक विषय ह्याच्यावर म्हणजे एखाद्या हस्तलिखिताची चिकित्सित आवृत्ती, चिकित्सक नाही ना, चिकित्सित आवृत्ती तयार करणं, क्रिटिकल एडिशन किंवा ग्रंथ संपादन करण्यासाठी जे शास्त्र आहे ते समीक्षा शास्त्र. हे कशासाठी करायचं? तर हस्तलिखितांच्या परंपरामधून आपल्याला जे वेगळे वेगळे पाठ मिळतात त्या सगळ्या पाठांचा अभ्यास करून एका मूळ आणि प्रामाणिक पाठाचं निश्चितीकरण करणं हा या चिकित्सित आवृत्तीचा उद्देश असतो. एक उदाहरण सांगते. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने पौर्वात्य आणि पाश्चात्य अशा दोन्ही विद्वानांच्या मदतीने महाभारताची चिकित्सित आवृत्ती प्रसिद्ध केली. आपल्याला माहिती आहे बऱ्याच जणांना. आणि त्यासाठी त्यांनी महाभारताच्या संपूर्ण देशभर असलेल्या पोथ्या, भारताच्या बाहेर सुद्धा असलेल्या पोथ्या जमवल्या होत्या. किती? जवळजवळ 2600 पोथ्या जमवल्या होत्या आणि जवळजवळ 50 वर्ष हे कार्य चाललं होतं. मोठा जगडव्याळ प्रकल्प होता. असा हा प्रयोग प्रथमच पुण्यामध्ये महाभारताची चिकित्सित आवृत्ती करताना झाला आणि त्यामुळे आता पुणे शहर या अशा प्रकारच्या संशोधनाचं माहेरघर किंवा पायोनियर आहे असं म्हटलं जातं. हे कशासाठी करायचं? तर ह्याचा उपयोग संशोधकांना होऊ शकतो. आता समजा उद्या तुमच्यापैकी कुणाला किंवा मला जर महाभारतावरती एखादा पेपर लिहायचा आहे, एखादा निबंध लिहायचा असेल, तर मला मूळ महाभारताची खात्रीशीर आवृत्ती माझ्या हाताशी असायला पाहिजे, प्रमाणभूत अशी. नाहीतर मी केलेलं संशोधन जर उद्या कोणी म्हणालं की ही तुम्ही ज्या विषयावरती हा पेपर लिहिला आहे ते महाभारतामध्ये त्याचा अंतर्भाव नाहीये, असं व्हायला नको. म्हणून संशोधकांना अशा चिकित्सित आवृत्तींचा खूप फायदा होतो की तुम्ही त्याच्यावरती रिलाय करू शकता की ह्या ग्रंथात असं म्हटलेलं आहे म्हणून. तसंच नंतर पुण्यानंतर बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने अशीच रामायणाची चिकित्सित आवृत्ती तयार केलेली आहे. मग आज रामायणात सुद्धा एवढं व्हेरिएशन असते प्रत्येक ठिकाणी. मग सामान्य वाचकांना सुद्धा प्रश्न पडतो की कुठलं खरं आहे? ह्या रामायणात असं म्हटलंय आणि त्या रामायणात असं म्हटलंय. तर अशा वेळेला त्यांना ज्यांच्यावरती भरोसा टाकता येईल, विश्वास टाकता येईल अशी आवृत्ती ती चिकित्सित आवृत्ती असते. त्याच्यावरती ते विसंबू शकतात संशोधनासाठी म्हणा किंवा आपल्याला ज्याला काय खरं आहे हे जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी असे ग्रंथ फार महत्वाचे ठरतात. पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाने सायण भाष्यासह ऋग्वेदाची चिकित्सित आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. मग ऋग्वेदाच्या वरती ज्याला संशोधन करायचंय त्याला या प्रमाणित आवृत्तीचा खूप फायदा होतो. तेव्हा एखादं हस्तलिखित जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे संशोधनाला योग्य आहे, हे तुम्ही कशावरनं ठरवू शकाल? तर ज्यांच्याकडे हस्तलिखितांचा संग्रह असतो त्यांच्याकडे कॅटलॉग असतात. त्या कॅटलॉग मध्ये त्या हस्तलिखितांची वर्णनं असतात, त्यांचा विषय काय, भाषा कोणती, लिपी कोणती इत्यादी. आणि म्हणून तुम्ही सुद्धा जेव्हा एखादं हस्तलिखित घ्याल तेव्हा तुम्ही षड ककार त्याचे तपासून पहा. हे हस्तलिखित कोणी लिहिलंय, कुठे लिहिलंय, कधी लिहिलंय, कोणत्या विषयाचं आहे, कोणत्या भाषेमध्ये आहे आणि कोणत्या लिपीमध्ये आहे. हे सगळं पाहिल्यानंतर कधी लिहिलेलं आहे म्हणजे त्यांचा कालखंड, तर प्राचीन, अर्वाचीन कुठलं आहे त्याची कालक्रमानुसार ह्या मुद्द्यांच्या आधारे आपण वर्गवारी करू शकतो. आणि मग समजा एखाद्या हस्तलिखिताच्या आपल्याला इतर 3-4 ग्रंथसंग्रहालयांमध्ये काही जर आवृत्त्या मिळाल्या, 7-8 जर आपल्याला पोथ्या मिळाल्या या एकाच ग्रंथाच्या, तर मग त्यातली जी प्राचीनातली प्राचीन पोथी असते ती मातृपोथी किंवा त्याला मदर मॅन्युस्क्रिप्ट असं म्हणतात, ती मदर मॅन्युस्क्रिप्ट म्हणून घ्यायची. कारण ती पोथी काळाच्या दृष्टीने त्या मूळ लेखकाच्या अत्यंत जवळची असते. हस्तलिखित कुठल्या स्थितीमध्ये आहे, सुस्थितीमध्ये आहे, त्याला काही कृमी लागलेल्या आहेत किंवा आणि कशी त्याची अवस्था आहे हे आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो, नोंदवू शकतो. त्या हस्तलिखितामध्ये किती फोलिओ आहेत, पाठपोट मिळून 1 फोलिओ होतो, असे किती फोलिओ आहेत या हस्तलिखिताला,
एका फोलिओवरती म्हणजे एका पानावरती किती ओळी आहेत, एका ओळीवरती किती शब्द आहेत, ही सगळी बारीक सारीक निरीक्षणं आपल्याला नोंदवावी लागतात. आणि मग त्या हस्तलिखितांच्या पोथ्यांमधला मध्ये जर 2 पोथ्या अगदी सरळ सरळ एकसारख्या असतील तर त्यातली एक पोथी तुम्ही दुय्यम ठरवू शकता आणि एकच पोथी महत्वाची म्हणून तुम्ही तिचा विचार करू शकता. आता त्याच्यानंतर आपण येतो ते पाठभेदांकडे किंवा हस्तलिखितांमधला भ्रष्टपाठ कुठला आहे आणि प्रामाणिक पाठ कुठला आहे हे शोधण्याचं काम त्याच्यानंतर येतं. अक्षराणी समशीर्षाणी वर्तुलानी घनानीच परस्परम अलग्नानी लिखेत सहा लेखक जरी लिहून ठेवलेला आहे आपल्या प्राचीनांनी आणि जो हस्तलिखित नकलून काढतात त्याचं हस्तलिखित अत्यंत सुंदर असलं पाहिजे असं जरी म्हणून ठेवलेलं असलं तरी सुद्धा भ्रष्ट पाठभेद असण्याचं मुख्य कारण हे कधी कधी लिपिकाचं हस्ताक्षर हेच असतं. म्हणजे इतकं असतं कधी कधी की स्वयंलिखितम स्वयंअपि न वाचयती अशा पद्धतीचं जर हस्तलिखित असेल तर त्यातून भ्रष्ट पाठ निर्माण होतात. म्हणजे मुद्रा राक्षस नाटकामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रोत्रिय अक्षराणी प्रयत्न लिखितानी अपि अवाचनीयानी भवंती. आता श्रोत्रिय म्हणजे ब्राह्मण की जो वेदाभ्यास करणारा आहे, जो पठण पाठण शिकवणं ह्याच्यामध्ये त्याचं सगळं आयुष्य जात असतं, त्याचं हस्तलिखित त्याचं हस्ताक्षर इतकं खरं म्हणजे असेल किंवा नाही म्हणजे असू नये नसणार, पण अशा प्रकारचा प्रवाद म्हणजे आज उदाहरण देते, आज असं आपण म्हणतो की डॉक्टरांचं हस्ताक्षर फक्त केमिस्टला वाचता येतं, तशा प्रकारे हा असा प्रवाद की श्रोत्रिय अक्षर चांगलं नाही हा कदाचित ह्या कायस्थ वर्गाने कदाचित पसरवला असण्याची शक्यता आहे. कारण हे सगळे व्यावसायिक नकलाकार आहेत ना, नकलून काढणारे आहेत. मग कुठल्या जर ब्राह्मणांनी असं काही हस्तलिखित तयार करून ह्यांच्या पोटावरती पाय आणला असेल म्हणून कदाचित असा त्यांनी प्रवाद पसरवला असेल. पण हस्ताक्षर जर चांगलं नसेल लिपिकाचं तर पाठभेद निर्माण होतात. आता या ठिकाणी मला तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट खरं म्हणजे माहिती आहे की व्यासांनी जेव्हा महाभारत लिहिलं तेव्हा त्यांनी गणेशाला आपला लिपिक हो किंवा स्क्राईब हो अशी विनंती केली. तर मग गणपतींनी काय सांगितलं की मी जरूर होईल पण मी अजिबात थांबणार नाही. म्हणजे तुम्ही मला एका संथ लयीत हे सतत सांगत राहिलं पाहिजे. आता किती अवघड आहे बघा, कवीला कधीतरी काहीतरी विचार करायला थांबावं लागतं ना. पण तुम्ही न थांबता मला जर तुम्ही डिक्टेट केलं ना तरच मी महाभारत लिहीन असं त्यांनी सांगितलं. त्याच्यावरती मग व्यासांनी सांगितलं ठीक आहे, पण माझी अशी एक अट आहे की मी जे तुला डिक्टेट करीन किंवा तुला मी जे निवेदन करीन त्याचा अर्थ न समजता तू लिहायचं नाहीस. गणपतींनी मान्य केलं ते आणि मग हस्तलिखित महाभारताचं लिहून झालं असं आपल्याला ही गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण आता तुम्ही हस्तलिखित शास्त्राच्या नजरेतून ह्या गोष्टीकडे जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं पहा. हस्तलिखित हा सूत परंपरेतला ग्रंथ आहे. सौतीने ह्याचं पहिलं पठण ह्याच्या यज्ञामध्ये केलेलं आहे आणि जेव्हा मौखिक परंपरेमधून हस्तलिखित परंपरेमध्ये हा ग्रंथ जेव्हा परिवर्तित झाला त्याचं स्वरूप खूप वाढलं होतं, लोकांच्या लक्षात राहीना. म्हणून मग ते लेखन स्वरूपामध्ये जेव्हा याचा विचार झाला तेव्हा कदाचित ही कथा कदाचित कोणत्या तरी कायस्थानी किंवा कोणीतरी ही कथा त्यावेळेला प्रस्तुत केली असणार. कारण महाभारताची जी चिकित्सित आवृत्ती आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख नाही. हे सांगणारे जे 4 श्लोक आहेत ते अपेंडिक्स मध्ये त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे बघा मूळ महाभारतामध्ये ही गोष्ट नव्हती, ही नंतर जेव्हा हस्तलिखितांची परंपरा सुरू झाली तेव्हा ही गोष्ट अस्तित्वात आली. आणि ह्या गोष्टीमध्ये बघा लेखक म्हणजे कवी आणि स्क्राईब किंवा कवी आणि लिपिक यांचं कसं संबंध होते ह्याचं एक आपल्याला प्रतिबिंब ह्याच्यामध्ये दिसतं. जर कवीने एखाद्या लिपिकाला सांगितलं की तू हे लिही तर कुठला लिपिक अशी अट घालेल की तुम्ही न थांबता मला सांगितलं पाहिजे. तेव्हा आपण ह्या गोष्टीकडे एका हस्तलिखित शास्त्राच्या नजरेने पाहू शकतो. आणि
भारतामधले एक राघवन नावाचे प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक होऊन गेले. त्यांनी असं सांगितलंय की परंपरेमध्ये म्हणजे महाभारताच्या परंपरेमध्ये काही क्लिष्ट श्लोक येतात की ज्यांचा अर्थ सहजासहजी आपल्याला उलगडत नाही. असे जे कूट प्रश्न आहेत त्याला त्यांनी ग्रंथी असं नाव दिलेलं आहे. ग्रंथी म्हणजे काय? नॉट. त्याचे नॉटी पॉइंट्स असतात ना महाकाव्यामध्ये, त्या नॉटी पॉइंटचा काहीतरी एक समर्थन देण्यासाठी कोणीतरी ही गोष्ट तयार केली आणि महाभारताबरोबर ती जोडून दिली आहे. किंवा महाभारताच्या काहीच प्रतींमध्ये हे श्लोक आपल्याला दिसतात पण चिकित्सित आवृत्तीमध्ये हे श्लोक दिसत नाहीत. असा सगळा खूप त्यावेळेचे तत्कालीन कवी आणि स्क्राईबचे संबंध कसे होते किंवा लिपिकाचे, अशा काही काही बाबी ह्याच्या अभ्यासातून आपल्याला लक्षामध्ये येतात. कधी कधी हस्तलिखिताची शाई ओव्हर द पिरियड काळाच्या ओघात फिकी होते, अक्षर दुर्कट होतात, ते दिसत नाही. मग अशा वेळेला तो लिपिक जो असतो ना तो लिहितो की स्वतःची बाजू तो अगदी सेफ करून घेतो. तो म्हणतो यादृशम लिखितम दृष्ट्वा तादृशम लिखितम मया यदि शुद्धम अशुद्धम वा मम दोषो न दीयता, असं तो सरळ म्हणतो. कधी कधी थोड्याच वेळामध्ये त्याला ती नक्कल तयार करायची असते, एखाद्या हस्तलिखिताची प्रत नकलून काढायची असते, ते मूळ त्याला परत द्यायचं असतं लवकर लवकर. किंवा तो जर मोबदला घेऊन जर काही लेखन करत असेल तर तो थोड्या वेळामध्ये अधिकाधिक लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा घाईमध्ये कधी कधी त्याच्या हातून काही लेखनाच्या चुका होतात. आणि हा जो लिपिक आहे तो जर ग्रंथाचा जाणकार नसेल तर अधिक बरं असं म्हटलं जातं. कारण त्याला ज्ञान नसल्यामुळे तो काय करतो, मूळ प्रती बर हुकूम, कॉपी टू कॉपी, माशी टू माशी तो नकलून काढतो हस्तलिखित. ग्रंथ समजणारा जर कोणी लिपिक असेल किंवा तो जर अर्धवट राव असेल तर मग हा अधिक धोकादायक ठरतो. कारण तो कधी कधी आपल्या बुद्धीप्रमाणे त्या लेखनामध्ये बदल करण्याची शक्यता असते. टू अर इज ह्युमन असं आपण म्हणतो की प्रमाद हा मानव सुलभ आहे. माणूस म्हणजे काही झेरॉक्स मशीन नाहीये. त्यामुळे नक्कल करताना, प्रत नकलून काढताना लिपिकाच्या हातून एक दोन चुका होतात. आणि अशीच प्रत पुढच्या जेव्हा लिपिकाकडे जाते तेव्हा त्याच्या हातून त्याच्यामध्येही आणखीन काही बदल होतात आणि अशा प्रकारे भ्रष्ट पाठभेद तयार होत जातात. कधी कधी लिहिताना एखादा लिपिक अन्य मना असेल, म्हणजे त्याच्या मनामध्ये दुसरे काही इतर विचार येत असतील, कुटुंबामध्ये कुणाचं प्रकृती व स्वास्थ्य असेल, असं काही असेल, तर मग त्याच्या हातनं चुका व्हायची शक्यता असते. भार्याम रक्षतु भैरवी असं लिहिण्याऐवजी भार्याम भक्षतु भैरवी असं तो लिहितो. किंवा अश्वत्थमेनम, गीतेतला श्लोक आहे, अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. इथे असंग शस्त्रेण्याच्या ऐवजी तो असंख्य शस्त्रेण अशा प्रकारचं काहीतरी लिहितो. किंवा अनुस्वराच्या ठिकाणी अनुसार लिहितो, श्री भाष्याच्या ठिकाणी स्त्री भाष्य लिहितो. असं काही अन्यमना लिपिक चुका करतो. कधी कधी त्याला कोणीतरी ग्रंथ वाचून दाखवत असेल आणि तो नकलत असेल, म्हणजे ज्याला आपण डिक्टेट म्हणतो, डिक्टेशन देत असेल, किंवा स्वतः कवी सुद्धा डिक्टेट करत असेल आणि हा लिपिक लिहित असेल आणि त्याला जर उच्चार नीट ऐकू आले नाहीत तर भ्रष्ट पाठभेद तयार होतात. म्हणजे चाचाजी अजमेर गये असं जर सांगितलं असेल त्याच्याऐवजी चाचा आज मर गये असं सुद्धा तो लिहू शकतो. शतपथ ब्राह्मणाच्या ठिकाणी तो शठपथ ब्राह्मण असं सुद्धा कधी कधी लिहितो. शिवाय काना, मात्रा, रफार, ह्रस्व, दीर्घ यांच्या चुका होतात. म्हणजे परुषच्या ठिकाणी पुरुष लिहिणं, कृपणच्या ठिकाणी कृपाण लिहिणं, प्रोक्षणमच्या ठिकाणी प्रेक्षणम लिहिणं, अशा प्रकारचे पाठभेद किंवा भ्रष्ट पाठभेद तयार होतात. अक्षरांची उलटापालट करतात कधी कधी लिहिताना. वेदाच्या ठिकाणी देव, प्रणामाच्या ठिकाणी प्रमाण, वश ह्याच्या ठिकाणी शव किंवा जयतीच्या ठिकाणी यजती अशी अक्षरांची उलटापालट होते. कधी कधी लिपी साम्यामुळे
वाचणाऱ्याला कळत नाही की जसं ब आहे का म आहे, किंवा म आहे का न आहे, किंवा रू आहे का क्र आहे. म्हणून मग नमसोभ्याय म्हटलंय तिथे नमसौम्याय असं लिहिलं जातं. ऋतुगतच्या ठिकाणी क्रतुगत लिहिलं जातं, किंवा अमृताच्या ठिकाणी अनृत लिहिलं जातं. आता असं अक्षर साम्यामुळे जे पाठभेद होतात त्या बाबतीत आपल्याला मेघदूताचं एक उदाहरण आहे. मेघदूतावरती अनेक अतिशय लोकप्रसिद्ध लोकप्रिय असा तो ग्रंथ किंवा असं ते काव्य असल्यामुळे अनेक टीका त्याच्यावरती लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वल्लभदेव नावाच्या एका व्याख्याकाराची व्याख्या आहे. त्यांनी म्हटलंय की आषाढस्य प्रथम दिवसे ऐवजी प्रशम दिवसे असा त्यांनी पाठ घेतलेला आहे. आणि इतकं म्हणून तो थांबलेला नाहीये. तो म्हणतो केचित्तू शकार थकार योहो लिपी सादृश्य मोहात प्रथम इति उचुहू. म्हणजे लिपी सादृश्य हे पाठ भ्रष्टतेचं एक कारण आहे. हे आपल्याकडे आधीपासून भाष्य परंपरेला माहिती आहे. शिवाय स श श ह हे जे 4 वर्ण आहेत ते परस्परांची जागा घेऊ शकतात. आपल्याला प्रसिद्ध श्लोक माहिती आहे. स्वजनो श्वजनो महाभूत सकलम शकलम सकृत शकृत. सिंधू हिंदू, म्हणजे हिंदू हे नाव सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेलं, म्हणजे तिथे भौगोलिक प्रदेश अपेक्षित होता, कुठल्या धर्माचं असं तिथे काही नावाचा संदर्भ नाहीये. गुजरातमध्ये सुरत ह्या शब्दाचा हुर्रत असे अनेक जण करतात. मग अशी सवय असलेला जर लिपिक असेल तर तो शतायू भव ह्याच्या ठिकाणी हतायू भव अशी असं लेखन करतो आणि मग अर्थाचा अनर्थ होतो. प्रदेशभेदानी सुद्धा उच्चाराचे भेद होतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि आपल्या वर्णमालेतल्या ज्ञ ह्या अक्षराची, वर्णमालेतल्या नाही, हे संयुक्त अक्षर आहे ज्ञ, त्याची किती परवड आहे सगळ्या भारतभर हे आपल्याला माहिती आहे. ज्ञानी, उत्तरेकडे तर सर्रास ज्ञानीच असा शब्द म्हटला जातो आणि असाच लिहिला जातो. पण त्या मानाने महाराष्ट्रातल्या लोकांचे संस्कृतचे उच्चार हे प्रमाणित मानले जातात. पाणिनीय शिक्षेमध्ये एक संदर्भ येतो की प्रादेशिकतेमध्ये कसे शब्दांचे उच्चार किंवा पाठभेद तयार होतात त्या बाबतीत. तर वेदांमध्ये रंग नावाचा एक संधी येतो. म्हणजे आ नंतर न आला आणि नंतर पुढेही जर कुठला स्वर आला तर त्याला रंग असं म्हणतात. आणि तिथे पाणिनीय शिक्षेमध्ये त्यांनी असं सांगितलंय की हा रंग कसा उच्चारायचा, तर यथा सौराष्ट्रिका नारी तक्रं इति अभिधीयते एवं रंगाः प्रयोक्तव्याः. म्हणजे सौराष्ट्रामधली स्त्री जेव्हा ताक विकत असते तेव्हा ती असं म्हणते तक्रं ते तक्रं. तिचा जो हा अनुनासिक स्वर आहे त्याप्रमाणे रंगांचा उच्चार वेदातल्या करावं असं पाणिनीय शिक्षेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. अशी ही अनेक पाठभ्रष्टतेची कारणं आहेत. हळूहळू सरावानी आपल्याला हे ओळखायला यायला लागतं आणि मग शुद्ध पाठ आपल्याला देता येतात. अनेक पाठभेदांमधून ग्रंथकर्त्याला कुठला पाठ अभिप्रेत आहे म्हणजे हे शोधणं म्हणजे जणू काही त्या ग्रंथकर्त्याच्या मनामध्ये डोकावण्यासारखं आहे. आणि तेही आधुनिकतेचा चष्मा लावून, म्हणजे तसं आपण करता कामा नये. मग अशा वेळेला मूळ ग्रंथाचा आपल्याला सूक्ष्म आपण जर अभ्यास केला, त्याच्या भाषाशैलीचा अभ्यास केला किंवा ग्रंथकर्त्याच्या काळातली राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जर लक्षात घेतली तर मग आपल्याला हळूहळू ह्या भ्रष्ट पाठांची ओळख होते आणि मग आपल्याला प्रमाणित पाठ सांगता येतात. म्हणून तर कौटिल्यांनी अर्थशास्त्रामध्ये दुर्वाच्य लेखनाची चर्चा केलेली आहे. आणि कौटिल्य असं म्हणतो की अकांती, व्याघात, पुनरुक्त, अपशब्द, संप्लव हे 5 तो म्हणतो की लेखनाचे दोष आहेत असं कौटिल्यांनी सांगितलंय. राजशेखरांनी याच्याबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे, ते तुम्ही त्यांच्या ग्रंथातनं पाहू शकता. आपल्या देशाला भाष्य ग्रंथांची किंवा टीका ग्रंथांची खूप मोठी दैदिप्यमान अशी परंपरा आहे. वेदांवरती भाष्य लिहिणारे जे सायणाचार्य आहेत ते एखाद्या विवाद्य शब्दावरती त्याचा अर्थ सांगताना
पूर्वीच्या निबंधकारांनी जो पाठ स्वीकारलेला आहे तोच पाठभेद स्वीकारतात. कारण तैत्तिरीय आरण्यकामध्ये त्यांनी असं म्हटलंय, तेषु तेषु देशेषु श्रुतिपाठाः अत्यंत विलक्षणाः तत्र पूर्वैः निबंधकारैः द्रविडपाठस्य आधृतत्वात् वयमपि तदेव आदृश्य व्याख्यास्यामः. कारण आधीच्या व्याख्याकारांच्या पाठीमागे परंपरेचं पाठबळ असतं, त्यांना परंपरा माहिती असतात. मेघदूताच्या 4थ्या श्लोकामध्ये त्वयी प्रत्यासन्ने नभसी हा जो श्लोक आहे, ह्या श्लोकावरती भाष्य करताना मल्लीनाथ म्हणतो, मल्लीनाथांनी बघितलंय की नाथ नावाच्या एका व्याख्यात्यानी या त्वयी प्रत्यासन्ने नभसीच्या ऐवजी मनसी असा साधियान पाठ हा कल्पिता असती. पण हा पाठ चांगला असला तरी मल्लीनाथांनी स्वीकारलेला नाहीये. कारण पाठ कितीही चांगला असला तरी तो मूळ लेखकाचा नाही, तो कवीचा नाहीये. एखाद्या काव्यामधले प्रक्षिप्त श्लोक वेगळं करणं आणि काव्याचं न्यूक्लियस म्हणजे मूळ जे आहे ते शोधून त्याच्यावरती व्याख्या आपल्या भाष्यकारांनी लिहिल्या आहेत. अमरुशतक हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे त्याच्यावरची शृंगार दीपिका नावाची टीका वेमभूपालांनी लिहिली आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की मूल श्लोकान समाहृत्य प्रक्षिप्तान परिहृत्यच विधत्तः विदुषाम इष्टाम टीकाम शृंगार दीपिकाम. म्हणजे प्रक्षिप्त कुठलं मूळचं कुठलं हे शोधणं हे आपल्याला टीकाकारांच्या मदतीने सुद्धा करता येतं. आणि इकडे मल्लीनाथ म्हणतो प्रक्षिप्तमपि व्याख्यास्यामहे. आणि मग मेघदूताचा जो 22वा श्लोक आहे तो म्हणतात की तो प्रक्षिप्त आहे, पण त्याच्यावरती अंभो बिंदू ग्रहण चतुरान हा जो श्लोक आहे पण त्याच्यावरती सुद्धा मल्लीनाथांनी व्याख्यान दिलेलं आहे. आता तुम्हाला अगदी परिचयाचं उदाहरण सांगते. कालच आपल्या प्रधान मंत्र्यांनी राम मंदिराचा पायाभरणीचा सोहळा झालेला आहे आणि ह्या व्हॉट्सअपवरती त्या रामरक्षेचं इतकं उदंड पीक आलेलं होतं. त्यातलाच एक श्लोक आहे तो आपल्याला सांगते. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. आपल्या सगळ्यांचं मुखोद्गत आहे. पण ह्या सीतायाः पतये नमः हा जो चरण आहे त्याच्यामधला पती हा जो शब्द आहे पाणिनीचं सूत्र आहे 1 4 8. त्या पती शब्दाला केवळ समासामध्येच घी अशी संज्ञा होते. घ्रेंगिती 7 3 111 सूत्र आहे. आणि तसे ते जेव्हा समासामध्ये जेव्हा तो पती शब्द येतो तेव्हाच मग सीता पतये भूपतये अशी त्याची रूप कवी शब्दाप्रमाणे होतात. अन्यथा पती शब्दाची रूप अनियमित होतात. म्हणजे इथे पत्युहू किंवा पत्यई असं काहीतरी रूप व्हायला पाहिजे होती. पण बुध कौशिकांनी ज्यांनी रामरक्षा लिहिली त्यांनी इथे सीतायाः पतये नमः असं सरळ म्हटलेलं आहे. पतये हे रूप आहे, हे आर्ष रूप आहे. कदाचित त्यांनी वृत्तासाठी छंदासाठी ते स्वातंत्र्य घेतलं असेल, पण हा बदल करण्याचं स्वातंत्र्य संपादकाला नाही. कारण संपादकाला काय करायचंय, संपादकाला काही व्याकरणाच्या चुका निस्तरायच्या नाहीये. त्याला मूळ ग्रंथातला पाठ त्याला शोधून काढायचा आहे आणि फक्त संपादक एवढंच करू शकतो की हे आर्षरूप आहे किंवा हा प्रमाद आहे, तो फक्त तो वाचकांच्या लक्षात आणून देऊ शकतो. मूळ पाठ त्याला बदलता येत नाही. पतंजलीने सुद्धा न इदम सूत्रम इदम सूत्रम त्यक्तुम शक्यते असं काही काही ठिकाणी म्हटलेलं आहे आणि पाणिनीच्या काही सूत्रांचं त्यांनी प्रत्याख्यान केलेलं आहे. पण म्हणून काही ती सूत्र पाणिनीच्या अष्टाध्यायीमधनं आपण वगळू शकत नाही. चिकित्सित ग्रंथ संपादनाचं शास्त्र हे जरी काही गेल्या 200 वर्षातच एक शास्त्र शाखा म्हणून विकसित पावलेलं असलं तरी भारतीयांच्या भाष्य परंपरेमध्ये त्याची सगळी जी तत्व आहेत ती आपल्या भाष्यकारांना व्याख्याकारांना चांगली परिचयाची होती असं आपल्याला दिसतं. सर्वप्रथम बायबलची अशी चिकित्सित आवृत्ती पाश्चात्य जगामध्ये करण्यात आली आणि ती करताना बर्ट थियाडोर, हॉल, हॅवेड, सर रिचर्ड, मास पाऊल, पोस्टगेट, रुबेन वॉल्टर अशा अनेक अभ्यासकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि भारतामध्ये डॉक्टर सुकटणकर आणि डॉक्टर कात्रे यांनी प्रयासपूर्वक ह्या शास्त्राचा चिकित्सित ग्रंथाची आवृत्ती करण्याचा हा जो शास्त्रभूत शास्त्रशुद्ध असा विकास या दोघांनी केलेला आहे. हस्तलिखितांचा अभ्यास करताना त्यातला पॅलिओग्राफी म्हणजे पुराभिलेख विद्या
लिपीच्या अंगाने, कारण लेखन ही शेवटी कला आहे, त्याच्या अंगाने सुद्धा आपल्याला काही विचार करता येतो. हस्तलिखितांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुख्यत्वे करून हस्तलिखिताचं मटेरियल आणि हस्तलिखिताचा मॅटर, म्हणजे त्याच्यातली विद्या, त्याच्यात जे ज्ञान आहे, त्याचा जो आशय आहे तो अर्थातच अधिक महत्वाचा आहे. आणि आज संगणकाच्या जमान्यामध्ये हस्तलिखितांची परंपरा तर जवळजवळ खंडितच झालेली आहे. पण आपल्याला आज हस्तलिखितांचा आशय किंवा त्यांचा मॅटर वाचवण्यासाठी ध्वनिमुद्रण करता येतं, झेरॉक्स करता येतं, डिजिटायझेशन करता येतं, मायक्रोफिल्मिंग करता येतं, आणि आपण हा सगळी त्याची जी विद्या आहे त्याच्यातली ती आपण वाचवू शकतो. पण त्याचं मटेरियलचं काय, तर मटेरियलला सुद्धा तितकंच महत्व आहे, कारण त्याला परंपरेचा पवित्र स्पर्श झालेला असतो. आणि ह्या मटेरियलवरनं आपल्याला हस्तलिखितांचा काल ठरवण्यासाठी, त्यांचा कालखंड ठरवता येतो. आणि म्हणून त्यासाठी हस्तलिखितांचं जतन करताना उपचारात्मक पद्धती आणि प्रतिबंधात्मक पद्धती आहेत. आणि त्याचा तुम्हाला कदाचित तुमच्या कोर्समध्ये त्याचा त्याने अंतर्भाव केलेलाही असेल. आता थोडंसं मी फक्त संशोधनाबद्दल 1-2 मिनिटं बोलते आणि थांबते. आज आपल्या संशोधनामध्ये अनेक प्रकारची दुरित शिरलेली आहेत, ज्याला म्हणतात ना कृतक संशोधन, सुडो रिसर्च. केवळ बायोडेटामध्ये ऍड करण्यासाठी रिसर्च केले जातात. एका क्लिकवरती तुम्हाला सगळी माहिती कॉम्प्युटरच्या पडद्यावरती उपलब्ध होते, पण ह्या डाउनलोडेड इंटेलिजन्सचा काही उपयोग नाही, कारण त्याच्यामध्ये विश्वासार्हता आहे किंवा नाही हे तपासून घ्यायला पाहिजे. संशोधनासाठी जी अनेक साधनं आहेत, त्या अनेक साधनातलं ते एक साधन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्यासंग किंवा बुद्धिमत्ता ही आपल्याला कमवावीच लागते. आणि संशोधन हे काही तात्कालिक उपक्रम नाही आहे, ती एक वृत्ती आहे, तो एक बाणा आहे, ती एक शिस्त आपल्याला अंगामध्ये बाणवावी लागते. आणि ह्याच्यासाठी थोडंसं चाकोरी सोडून चाकोरीबद्ध विचारातनं आपण बाहेर पडलं पाहिजे, की आपल्याला आपल्या भोवती संशोधनाचे काही विषय दिसायला लागतात. केशवसुतांनी म्हटल्यासारखं, साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने परिजन होती पहा आंधळे. तर चाकोरीबद्ध विचार सोडून तुम्हाला नवीन नवीन संशोधनाचे विषय दिसतील, पण ते संशोधन करताना सुद्धा आपल्याला मल्लीनाथांनी जे सांगितलेलं आहे की नामूलम लिख्यते किंचित, मूळ आधार असल्याशिवाय हवेमध्ये विधान करून चालणार नाही. आज कोट्यावधी हस्तलिखित खाजगी संग्रहालयात, सार्वजनिक संग्रहालयामध्ये अक्षरशः धूळ खात दुर्दैवग्रस्त अवस्थेत पडलेली आहेत. न संदृशे तिष्ठती रूपमस्य न चक्षुषा पश्यती कश्चिदेनम, असं कठोपनिषदामध्ये ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. पण एक्झॅक्टली तशीच परिस्थिती आज हस्तलिखितांची झालेली आहे. अशी हस्तलिखित तुमच्यासारख्या तरुण संशोधकांची वाट पाहतायत की कधी त्यांना तुम्ही प्रकाशाचा किरण दाखवाल त्यांचा अभ्यास करून. तेव्हा मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, तुम्ही हस्तलिखितांच्या अंतरंगात शिरून त्याचा अभ्यास करा. तिथे रिसर्चला किंवा संशोधनाला भरपूर वाव आहे. माझ्या आजच्या ह्या व्याख्यानाने तुम्हाला हस्तलिखितांकडे जायला जरी उद्युक्त केलं तरी मला असं वाटतं की त्याचा काहीतरी फायदा झाला असं मला वाटतं. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानते आणि मी माझं भाषण थांबवते, व्याख्यान थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, अतिशय सुंदर. हस्तलिखित म्हणजे काय इथपासून ते हस्तलिखित जतन कसं करायचं याविषयी आपण अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीकडे हस्तलिखितांचा साठा अमाप आहे आणि हे हस्तलिखित जतन करण्याचं कार्य आपला विभाग सुद्धा करतोय. आपल्या विभागामध्ये डिप्लोमा कोर्स इन मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी हा पार्ट टाइम कोर्स आपण चालवतो, ज्यामध्ये 6 स्क्रिप्ट्स आपण त्यांना शिकवतो. ब्राह्मी, मोडी, शारदा, तेलुगू, ग्रंथ, नेवारी, ब्राह्मीज, सिंहलीज, बंगाली, ओरिया, तिबेटियन या सगळ्यांचा विचारही त्यामध्ये केला जातो. आणि असं असलेलं हे जे हस्तलिखित शास्त्र आहे तो कोर्स आपल्याकडे चालतोय. आणि त्याच्या सोबतच हा धनाचा ठेवा जो आहे, ज्याला आपण म्हणतो हर्तुर्यातीद गोचरम किमपि शम पुष्णाती यत् सर्वदा ह्या अर्थीभ्यः प्रतिपाद्यानिशम प्राप्नोती वृद्धिं पराम.
कल्पांतेषु अपि न प्रयाति निधनम विद्याख्यम अंतर्धनम. खरंच हे हस्तलिखिताचं आपल्यासाठी एक गुप्त धन आहे, अंतर्धन आहे. आणि या धनाला साठवण्याचा प्रयत्न संस्कृत विभाग सुद्धा या ठिकाणी करतोय. त्याविषयी थोडक्यात माहिती माधवी नरसाळे मॅडम आपल्यापर्यंत पोहोचवतील, जेणेकरून अजून काही विद्यार्थ्यांना जर संशोधन करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही जी काही हस्तलिखित आहेत ती आपण संग्रहित करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती त्यांच्यासाठीच नंतर संशोधनाला उपलब्ध सुद्धा करून दिल्या जातील. त्याविषयी माधवी मॅडम थोडस बोलतील. नमो नमः. आवाज येतोय? हो येतोय. देशपांडे मॅडम, खूप सुंदर व्याख्यान झालं आणि एका परीने आपण असं म्हणू शकतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह व्याख्यान होतं की तुम्ही राईट फ्रॉम कलेक्शन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट्स टू द क्रिटिकल एडिशन, म्हणजे साध्यंत असं अशा प्रकारचं व्याख्यान झालं तुमचं आणि यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. आपल्या विभागामध्ये पण जवळजवळ 200च्या आसपास हस्तलिखित आहेत. जेव्हा आपला जो मॅन्युस्क्रिप्टचा कोर्स आहे आणि त्या कोर्सची कोऑर्डिनेटर वरदा ठोसर, तिने मला सांगितलं की तेव्हा मी HOD होते, तिने मला सांगितलं की त्यांच्या वसईच्या ठिकाणचा कोणी अवधूत भुसकुटे म्हणून आहेत आणि त्या भुसकुट्यांचा वाडा पाडण्यात येणार आहे, तर त्यांच्याकडे काही मॅन्युस्क्रिप्ट आहेत तर ती आणली तर चालतील का? तर मी तत्काळ हो म्हणाले आणि त्यांची मॅन्युस्क्रिप्ट आली आणि त्या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या. एकतर अनेक व्रतांच्या पोथ्या होत्या त्यांच्याकडे आणि वेदावरचं साहित्य वाचन होतं, पण व्रतांचं साहित्य होतं, त्याबरोबर काही पुस्तकं पण होती. आणि एक होतं ते मुष्टी पुस्तक होतं, म्हणजे भगवद्गीता. मुष्टी पुस्तक म्हणजे मुठीच्या आकाराचं पुस्तक असं आपण म्हणू शकतो. तर ते मुष्टी पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये भगवद्गीता लिहिली गेली होती. आणि अजून एक इंटरेस्टिंग पुस्तक होतं, त्यामध्ये फटाक्यांची रेसिपी. तुम्ही अनार हा फटाका जर तयार करत असाल तर त्याला किती दारू लागेल, त्याला किती माती लागेल, त्याला किती अजून कागद लागेल वगैरे, असे एक फटाक्यांची रेसिपी अशा प्रकारचं पुस्तक होतं. नंतर जेव्हा आम्ही त्या पोथ्या जेव्हा अजून चालल्या तर त्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी निघाली की आतुर संन्यास त्याच्यासाठी पोथी होती. तर तेव्हा खरंच प्रश्न पडला की हा आतुर संन्यास नावाची गोष्ट आहे म्हणजे काय आहे? तर म्हणजे कोणीतरी संन्यासी व्हायला आतुर होतो म्हणून आहे की काय आहे? तर आतुर म्हणजे अशी जुन्या काळी धारणा अशी होती की चारही आश्रम गृहस्थाने अनुभवायला पाहिजेत, व्यक्तीने अनुभवायला पाहिजे चारही आश्रम. तर मग जेव्हा तो आता आसन्न मरण आहे, आजारी आहे आणि वानप्रस्थाश्रम त्यांनी घेतलेला आहे, पण मग त्यावेळेला घाईघाईने मृत्यूपूर्वी संन्यास घेता यावा यासाठी जो विधी सांगितलेला आहे तो आतुर संन्यास विधी असा आहे. म्हणजे आपल्याकडे चारही आश्रमांची जी परंपरा आहे ती कशा प्रकारे होती यावरती ही पोथी प्रकाश टाकते. आणि एवढंच नाही तर वसई सारख्या ठिकाणी आणि तो जो प्रांत जो काय आहे त्या प्रांताने अनेक युद्ध बघितलेली आहेत, मोठ्या प्रमाणात धर्मांतरण बघितलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रांतामध्ये ह्या अशा प्रकारच्या पोथ्या टिकून राहणं हे सुद्धा समाजशास्त्रीय दृष्ट्या खरंच अभ्यासण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे म्हणूनच मी सांगितलं की संशोधन करायला इथे भरपूर वाव आहे, फक्त विद्यार्थ्यांनी तिकडे वळलं पाहिजे. बरोबर आहे. आणि नंतर मग अजून एक कलेक्शन पण वरदा ठोसरनीच प्रयत्न करून मिळवून दिलेलं आहे आणि ते होतं सुनील जोशी कलेक्शन फ्रॉम परभणी. तर तिथे एका मठामध्ये काही पोथ्या होत्या आणि त्या ज्या पोथ्या आहेत त्या बऱ्याचशा व्याकरणावरच्या पोथ्या आहेत. म्हणजे ते शेवटी ते मठातले ज्या पोथ्या त्या खरं तर ते नदीत सोडून देणार होते, पण मग वेळेवरती वरदा आणि तिच्याबरोबर वेदांत जोशी असे दोघं जण तिकडे पोचले आणि त्यांनी त्या पोथ्या ज्या काही त्या गाडीतनं घेऊन आल्या. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये त्या पोथ्यांचं एवढं आपण अध्ययन केलं नाहीये, पण भुसकुटे कलेक्शनचं केलेलं आहे. आणि आता एक प्रयत्न असा करणं चालू आहे
की नाशिकला नमामीचं नॅशनल मिशन ऑफ मॅन्युस्क्रिप्टचं सेंटर सुरू झालंय आणि त्यांच्याकडे मॅन्युस्क्रिप्टच स्कॅन करायच्या चे मोठाले 2 स्कॅनर भारत सरकारने दिलेले आहेत. तर मध्ये मग काही पोथ्या मी घेऊन गेले होते आणि मग त्याच्यात त्यांनी स्कॅनिंग करून दाखवलं की ते कसं होईल. मग जर आम्हाला कुठून तरी ग्रँट किंवा फंड मिळाला तर आम्ही ज्या सगळ्या पोथ्या आहेत त्या सगळ्या पोथ्या स्कॅन करून प्रिझर्वेशन फॉर पोस्टरिटी असं आम्ही करू शकतो असा आमच्या विभागाचा मानस आहे आणि मी आशा करते की ही इच्छा पूर्ण होईल. धन्यवाद. नक्कीच. आता आभार एकच मिनिट, प्रदर्शनासाठी मी सपना मिसेस बागडे चिलूरकर. बोलतेय. हा बोला मॅडम. अतिशय सुंदर, नितांत सुंदर आणि माधवीने खूप छान शब्द वापरला. सर्वंकष, अनेक पैलूंनी विचार करून म्हणी जसे सूत्रात ओवावेत असं हे व्याख्यान झालं. मनःपूर्वक अभिनंदन. अनुगृहीतास्मी. थँक्यू मॅडम. आभार प्रदर्शनासाठी आता सपना चिनुरकर हिला मी निवेदन करते. मॅडम एक छोटा प्रश्न विचारू चालेल का? हा विचारा. बोला बोला. देशपांडे मॅडम खूप उत्तम होतं, खूप चांगलं वाटलं. एक प्रश्न आहे, तुम्ही एवढं सांगितलं आणि एक चांगला मुद्दा होता की हाऊ डू वी टर्न स्टुडंट्स टुवर्ड्स रिसर्च, म्हणजे मुलांना आपण संशोधनासाठी कसं प्रोत्साहित करू, ह्याच्यावर 1-2 तुमचं ओपिनियन किंवा मतं हेल्पफुल असतील मॅडम प्लीज. हा, जे आतापर्यंत एक्सप्लोर करण्यात आलेलं नाही आहे अजिबात, विशेष करून असं हे हस्तलिखितांचं क्षेत्र आहे. आणि मग असं मुलांना एखाद्या हस्तलिखितांच्या संग्रहालयामध्ये जाऊन म्हणजे ह्या विषयात जर त्यांनी रिसर्च करायचा असेल, त्यांना म्हणजे त्यांना त्याच्यासाठी एनकरेज करायचं असेल, उत्तेजन द्यायचं असेल, तर हस्तलिखित संग्रहालयामध्ये जाऊन त्यांचे जे डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग्स असतात त्या डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग्स मधनं त्यांना हस्तलिखितांबद्दल बेसिक माहिती कळते. त्याच्यावरनं जाणकारांच्या किंवा गाईडच्या मार्गदर्शनाने आपल्याला हस्तलिखितांची निवड करता येते. एखादं हस्तलिखित एखाद्या संग्रहातलं अभ्यासाच्या दृष्टीने योग्य वाटलं की त्याच्यामध्ये रिसर्च पोटेन्शियल आहे हे लक्षात आल्यानंतर मग त्या हस्तलिखितांच्या इतर कोणत्या संग्रहालयांमध्ये काही पोथ्या किंवा त्याची इतर हस्तलिखित त्याच ग्रंथाची उपलब्ध आहेत ह्याचा शोध घ्यायचा. मग अशा करून एक 6, 7, 8 पोथ्या जर गोळा झाल्या, आपल्याला जिथे जिथे ऍक्सेस मिळू शकतो असे सगळी ठिकाणं पालथी मी तेच सांगितलं की सर्व्हे करण्यासाठी सर्वेइंग मेथड पण लागते हस्तलिखितांसाठी आणि हिस्टॉरिकल क्रोनॉलॉजिकल मेथड पण लागते. या दोन्ही रिसर्च मेथडॉलॉजींचा मेळ घालून आपल्याला याच्यामधलं संशोधन करावं लागतं. आणि मी म्हटलं तसं की स्टेप बाय स्टेप आधी बाह्यरूप, मग अंतररूप, त्यातल्या आतल्या गोष्टी, ऑब्झर्वेशन्स, ज्या फॅक्ट्स आहेत त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन. आणि हे करताना मग म्हणजे मी म्हटलं तसं की एकदा तुम्ही त्याच्यात शिरलात ना की डोअर्स कीप ऑन ओपनिंग. काही नवीन पुढचे आपल्याला विचार येतात, मार्ग दिसतात, पुस्तकं मिळतात, आपले गाईडही आपल्याला सहाय्य करतात ह्याच्यामध्ये. आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं की संस्कृतच्या काव्य, वाङ्मय, महाकाव्य ह्याच्यावरती आता पुष्कळ लिहून झालंय आणि विद्यार्थ्यांनी ह्या नवीन विषयाकडे वळायला पाहिजे. हस्तलिखितांमध्ये देर इज लॉट ऑफ स्कोप. मी म्हटलं की हस्तलिखितांचा नुसता एक भाग आहे पुष्पिका, कोलोफोन्स ऑफ मॅन्युस्क्रिप्ट, दॅट इटसेल्फ इज अ गुड टॉपिक. किंवा हस्तलिखितांचे लेखक, त्यांच्या कास्टचे उल्लेख येतात, त्यांच्या गावांचे उल्लेख येतात, ते सोशल जे सगळं मायग्रेशन्स वगैरे होत होती त्याच्याबद्दल त्यांना कॉमेंट्स करता येतात. हस्तलिखितात मधली प्लेस नेम्स आणि व्यक्तिनामं, पर्सनल नेम्स ह्याच्यावरनं सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे हा सगळा टॉपिक. आणि विद्यार्थ्यांनी तिकडे गेल्यानंतर मी म्हटलं तसं की आधी वाटतं आपल्याला याच्यातलं काही माहिती नाहीये. मी सुरुवातीला व्याख्यानाच्या म्हटलं की संस्कृतचं ज्ञान आणि हस्तलिखितांचं ज्ञान अशा 2 विद्याशाखांचं ज्ञान जेव्हा तुमच्याकडे आहे, एक्सपर्ट नसाल तुम्ही पण बेसिक ज्ञान तुमच्याकडे आहे, त्याच्या मदतीने आणि गाईडच्या सहाय्याने आपण जेव्हा त्याच्यामध्ये पुढे जातो तसे अनेक पुढचे पुस्तकं, रेफरन्सेस मिळत जातात. डोअर्स कीप ऑन ओपनिंग. त्यामुळे न घाबरता ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे या आणि खरंच तुमच्या हातनं एखादा पुस्तक, एखादं हस्तलिखित प्रसिद्ध होईल आणि ही खूप मोठं, दिस विल बी अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन.
टू द फील्ड ऑफ संस्कृत थँक्यू research. मॅडम, थँक्यू. खूप चांगलं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. फोटो काढून घेऊया आभासी. सगळ्यांनी आपले व्हिडिओ जे आहेत ते ऑन करावेत. एक आभासी फोटो आपण ग्रुप फोटो काढूया, कारण आभार प्रदर्शनानंतर सगळे अधिकाधिक निघून जातात. पंकज, अजय, फोटो क्लिक कराल? हो मॅम, घेतोय. घेतलाय. ओके, थँक्यू. धन्यवाद. आणि सपना, आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. निबंध लिहून पूर्ण झाला आहे. आता फक्त पूर्णविराम द्यायचा बाकी आहे. पण पूर्णविरामाचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण पूर्णविराम दिला नाही तर कार्यक्रम पूर्ण होणार नाही व कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन होय. असा हा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. सर्वप्रथम आजच्या व्याख्याता डॉक्टर परिणिता देशपांडे यांचे मी आभार मानते. हस्तलिखित शास्त्रातील नव्या वाटा या विषयावर त्यांनी जे अमूल्य मार्गदर्शन केलेले आहे, त्यामध्ये त्यांनी हस्तलिखितांची आवश्यकता कशी भासली आणि कुठे कधीपासून हस्तलिखितांची निर्मिती झाली, हस्तलिखितांचे कसे कसे प्रकार आहेत आणि किती हस्तलिखिते भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि हस्तलिखितामध्ये संशोधनाला कसा वाव आहे आणि हस्तलिखितांमधील संशोधनाच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या असल्या पाहिजे आणि संशोधन करताना त्या चिकित्सित आवृत्तीचा संशोधकांना कसा फायदा होतो आणि हस्तलिखिता वापरताना षडककारांचा कसा वापर केला पाहिजे यांचा त्यांनी अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे. शिवाय ह्या हस्तलिखितांमध्ये जो मटेरियल वापरला जातो त्या मटेरियलमुळे आपल्याला कसं हस्तलिखितांचा काळ ठरवता येतो याचा, म्हणून हस्तलिखितांचे जतन केले पाहिजे. शिवाय आपल्याला म्हणजे हळदीचं पेटंट मिळवण्यासाठी आपल्याला त्या आयुर्वेदातील हस्तलिखिताचा कसा उपयोग झाला, अशा प्रकारे वेगवेगळे उदाहरण देऊन त्यांनी अतिशय सुंदररित्या आपले व्याख्यानाचे सादरीकरण केलेले आहे. म्हणून अशा या व्याख्यानाचे लाभ आम्हाला करून दिल्यामुळे मी आमच्या विभाग प्रमुख डॉक्टर सुचित्रा ताजने मॅडमना आधी धन्यवाद करते. त्यानंतर विभागाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानते. शिवाय तांत्रिक जबाबदारी सुरळीतपणे पार पाडणाऱ्या वर्मांगी महोदय आणि रोहित महोदयांचे देखील आभार मानते. तसेच आज देखील कार्यक्रमास उपस्थिती लावलेल्या सर्व प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे, श्रोतृगणांचेही मी आभार मानते. उद्या पुन्हा याच वेळी याच स्थळी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू मॅडम. अतिशय सुंदर असं आपलं व्याख्यान होतं, ज्यामधून बऱ्याचशा मुलांना फक्त संस्कृतच नाही तर मराठी, हिंदी मध्ये सुद्धा अशा प्रकारची हस्तलिखित जुनी आहेत, उर्दू मध्ये सुद्धा आहे. तेव्हा त्या मुलांना सुद्धा निश्चितच याचा लाभ होणार आहे. आणि आपली व्याख्यानं ही युट्यूबवर लाईव्ह असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी सुद्धा त्याला प्रतिसाद देत आहेत. तर ही एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची होती. आणि आजच्या सन्माननीय असलेल्या तृतीय पुष्पाच्या मानकरी असलेल्या डॉक्टर परिणिता देशपांडेबाई, उपस्थित असलेले असे सर्व प्राध्यापक वृंद, संशोधक वगैरे या सर्वांचे मी आभार मानते. आणि उद्याला पुन्हा अशाच प्रकारे कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि त्यासाठी पुन्हा आपण इथे यावं. उद्याच्या आपल्या चतुर्थ पुष्पाच्या मानकरी असणारे डॉक्टर मंजुषा गोखले, ज्यांचं व्याख्यान अतिशय आवडतं लोकांना आणि फेसबुक लाईव्ह मध्येही त्यांची आता सुद्धा व्याख्यानं सुरूच होती. त्याच्या आधीही आठवडाभर आधी त्यांनी मेघदूतावरती वगैरे संपूर्ण कालिदास साहित्यावरती व्याख्यानं दिलेली आहेत. तशा डॉक्टर मंजुषा गोखलेबाई उद्या आपल्याला भेटीला येत आहेत. तेव्हा अवश्य सर्वांनी
सर्वांनी यावं आणि पुन्हा नवीन संशोधनाची वाट कशी चोखंदळायची आणि हस्तलिखिताचा ठेवा जतन करण्यासाठी आपण सर्वांनी कसं समोर व्हावं आणि संशोधन करण्यासाठी नवी दिशा परिणिता देशपांडेबाई यांनी दिलेली आहे, त्याचा आपण अधिकाधिक उपयोग करून घेऊया असं या ठिकाणी सांगून मी थांबते. धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. बंद करू का मॅडम? काय झालंय अजय? बंद करू का? काय झालंय? बंद करू का? हो हो बंद करायचंय. माझा आवाज नाही आलाय? नाही नाही नव्हता आला मला. हा अरे मग तेव्हा सांगायचं ना. हॅलो करतो मी, बंद करतो. हो हो ठीक आहे चालेल. उद्या आपल्या भेटीला गोखलेबाई येणार आहेत, मंजुषा गोखलेबाई. ओके ठीक आहे चालेल, बंद कर.